वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. श्री संताची या माथा चरणावरे, श्री संताची या माथा चरणावरे साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेमसुख. डौरली हे काया कृपेच्या वरसे, डौरली हे काया कृपेच्या वरसे. नव्हे अनारिसे उद्धरिलो, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेमसुख. तुका मने मजन घडता सेवा, तुका मने मजन घडता सेवा. पूर्व पुण्य ठेवा ओढवला, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेमसुख. महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातु मुनींद्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं. परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करो प्रथम नमः, पांडुरंगा करो प्रथम नमः, पांडुरंगा करो प्रथम नमः, करो प्रथम नमः. दुसरे चरणा संतातिया, पंचकृपादानी कथेचा विस्तारो, पंचकृपादानी कथेचा विस्तारो. सद्गुरुदास तुका, सद्गुरुदास तुका, सद्गुरुदास तुका. ज्ञानेशो भगवान विष्णु निवृत्तिर्भगवान हरः. सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला. नमो ज्ञानेश्वरा, 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 नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ते उदारा सोपान देवा, निवृत्ते उदारा सोपान देवा, निवृत्ते उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवना पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवना पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवना पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवना पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवेलागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा हो स्वामी तुकया देवा. यावरी न करावा अवहेर सहज लिले उदकी वया. तुम्ही रक्षिल्या निज सत्य निळा मने धराल हाती तरी द्याल मती निरूपम. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अवहेर. संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः. वैराग्यवंतं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुं तं. आत्मरूप गणेशु स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदो श्रीचरण श्रीगुरूंचे.
जयाचे ने आठवे शब्दसृष्टी अंगवे सारस्वत आगवे जीवेसिये वक्तृत्वा गोडपणे अमृता ते पारुखे म्हणे रस होती वळंगणे अक्षरासे भावाचे अवतरण उतरविती खून हाताचडे संपूर्ण तत्वबोध श्री गुरूंचे पाय जे हृदय घेऊ सोनी ठाय ते एवढे भाग्य होय उन्मेषासी ते नमस्कारोनी आता विठ्ठल विठ्ठल श्री संताच्या माथा चरणावरी श्री संताच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख साधकांचे मायबाप ज्ञानियांचे शिरोमणी महाकैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबा कृपापात्र असणारे भगवान सद्गुरू श्री संत रेडेश्वर महाराजांच्या समाधीच्या चरणकमली भगवंताच्या कृपेने साधुसंतांच्या आशीर्वादाने स्वानंद सुखनिवासी सद्गुरू श्री जोग महाराज प्रातस्मरणीय सद्गुरू श्री कोंडाजी बाबा डेरे प्रातस्मरणीय सद्गुरूजी साधू बाबा वायकर आदी सर्व महापुरुषांच्या आशीर्वादाने आपण सर्वजण प्रस्तुत समयी एक थोर आशा असणारे महापुरुष प्रातस्मरणीय गुरुवर्य आपल्या सर्वांचे पूज्यश्री पांडुरंगजी महाराज गुले बाबांच्या अमृतमय जीवनाच्या अमृत महोत्सवानिमित्त असणारी ही सेवा आहे. त्यामध्ये माझ्या वाटेला आलेली सेवा आहे. सुरुवातीला खूप चांगलं वाटलं, अभंग झाला, रूपाचा अभंग झाला, चाल झाली, तोपर्यंत आनंदित होतो. पण आता व्याख्यान करताना थोडं अवघड वाटतंय. विठ्ठल विठ्ठल माझ्यासारख्या सामान्य माणसाला एवढा मोठा भार घातलाय, त्याच्यामुळं थोडा संकोच वाटतो. माऊली सांगतात, केवता कल्पतरोवरी फुलवरा कायसेनी पाहुणेरू क्षीरसागरा ऐसा कवने वासी कापुरा सुवासू देव चंदना ते कायसेनी चर्चावे अमृता ते केवते रांधावे गगनावरी उभोय गढे केवी तैसे श्री गुरुचे महिमान आकडे ते के असे साधन हे जाणून मी या नमन निवांत केले. वास्तविक पाहता उद्या परवा ठीक आहे, नंतरही काला ठीक आहे, पण ज्या महापुरुषांचं आपल्याला चिंतन करायचं त्या महापुरुषाचा महिमा त्यांचा मोठेपणा तरी कळला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल तुका म्हणे आले समर्थाच्या मनात तरी ना काय तरी होय राहणं रंक त्याचा. या तुकोबऱ्यांच्या वचनानुसार गुरुवर्य बाबांची कृपा व्हावी, गुरुवर्य बाबांचा महिमा कळावा, संतांचा महिमा कळावा म्हणून ही सेवा आहे. महापुरुषांचा महिमा आपण वर्णन करू शकत नाही. शास्त्र सांगतं यावत जीवम त्रयो वंद्या वेदांत गुरु ईश्वर हा. जोपर्यंत आपल्यामध्ये शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत आपण 3 महापुरुषांचं नेहमी काय केलं पाहिजे, स्मरण ठेवलं पाहिजे. वेदांत शास्त्र आहे, श्री गुरु आणि ईश्वर. काय केलं पाहिजे, शास्त्र सांगतं ज्ञानप्राप्तीसाठी पहिल्यांदा त्यांना नमन करावं, नंतर कृतज्ञता भाव अंतःकरणामध्ये जागृत राहावा म्हणून त्यांचं सतत स्मरण राहावं. विठ्ठल विठ्ठल जुन्नर परिसरातील या आंबेगाव परिसरातील सर्व साधक मंडळी, संस्थेतील सर्व जी काही साधक मंडळी आहेत त्यांनी आपल्या श्रीगुरूचा ऐका नाही, शास्त्र सांगतं वास्तविक पाहतात काय द्यावे त्याचे व्हावे उतराय ठेविता हा पायी जीव थोडा. श्री तुकाराम महाराज सांगतात अशा महापुरुषांच्या चरणी आपण काय जरी समर्पित केलं तरी ते काय आहे, अल्पच आहे. आपण उतराई होऊ शकत नाही, पण तरीसुद्धा उतराई जरी होत नसलो आपण तरीसुद्धा आपण या महापुरुषांचं काय केलं पाहिजे, स्मरण केलं पाहिजे, त्यांचं चिंतन केलं पाहिजे. गुरुवर्य प्रातस्मरणीय वैकुंठवासी श्री गुलेबाबा नेहमी सांगायचे महापुरुषांचं आपण स्मरण करावं, त्यांचं चिंतन करावं. त्यांचं पूजन जर आपण नाही केलं त्यांचं काही बिघडत नाही, आपलं बिघडू नये म्हणून त्यांचं पूजन करायचं. विठ्ठल विठ्ठल पूजनीय बाबांचं वर्णन माझ्यासारख्या पामरांनी काय करावं, या महापुरुषांचा महिमा मी काय सांगावा. परंतु जसं श्री ज्ञानोबऱ्यांच्या तुकोबऱ्यांच्या शब्दात आपल्याला सांगता येईल, ज्ञानोबऱ्यांच्या ओवीच्याद्वारे तुकोबऱ्यांच्या अभंग रचनेच्याद्वारे आपण त्यांचं स्तवन करूया. त्यांचं आपण स्तवन करण्याची आपल्याकडे शब्दशक्ती नाही आहे, आपल्याकडे तेवढी बुद्धीही नाही, पण तरीसुद्धा श्री ज्ञानेश्वर महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या एकनाथी भागवताच्या आधारे आपण या महापुरुषांचं थोडंफार स्मरण करू. थोडंसं आपण जर चिंतन केलं
श्री भगवान परमात्मा अखिल विश्वाचं कल्याण व्हावं म्हणून परमात्म्याच्या अंतःकरणामध्ये करुणा निर्माण झाली, दया निर्माण झाली आणि परमात्म्याने काय केलं, गीता सांगे हरी कुरुक्षेत्री. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने म्हणजे भगवान विष्णूने गीताशास्त्र अर्जुनाला कुरुक्षेत्राच्या ठिकाणी सांगितलं. पण गीताशास्त्र भगवान विष्णूने प्रकट केलं. ते गीताशास्त्र सर्व जगाला समजत नव्हतं. संस्कृत भाषा जगाशी कळेना. गीताशास्त्र सर्वांना कळेल असं नाही. प्रमेय अवघड आहेत, भाषा अवघड आहे. म्हणून तेच भगवान विष्णू श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपानं प्रकट झाले. तेच भगवान विष्णू. कारण ज्यांनी गीता जेणे उपदेशिली तेही विटेवरी माऊली अवतार पांडुरंग नाव धरिले ज्ञानी. ते श्री पंढरीनाथ परमात्मा श्री ज्ञानोबरांच्या रूपानं प्रकट झाले. म्हणजे ज्या भगवान विष्णूने गीता सांगितली त्याच भगवान विष्णूने ज्ञानेश्वरी सांगितली. बरं, ज्ञानेश्वरी माऊलींनी सांगितल्यानंतरही ज्ञानेश्वरीचं चिंतन करत असताना प्रत्येक सांप्रदायिकाने आपल्या आपल्या विचाराच्याद्वारे आपल्या आपल्या वृत्तीच्याद्वारे त्याचा अर्थ भिन्न भिन्न केला. त्यामध्ये विभिन्नत्व निर्माण झालं. म्हणून श्री ज्ञानोबरायांना अभिप्रेत असणारा अर्थ, भगवान विष्णूला अभिप्रेत असणारा अर्थ प्रकट होण्यासाठी परत एकदा भगवान विष्णूला अवतरित व्हावं लागलं. विठ्ठल विठ्ठल परत एकदा भगवान विष्णूला अवतरित व्हावं लागलं. याचा अर्थ ते भगवान विष्णू म्हणजे कोण आहेत? स्वानंद सुख निवासी सद्गुरू जोग महाराज. विठ्ठल विठ्ठल श्री जोग महाराजांच्या कुंडलीतलं नामाचं चिंतन केलं तर विष्णू हे त्यांचं नाम आहे. जन्म कुंडलीतलं नाव त्यांचं विष्णू आहे. म्हणून तेच भगवान विष्णू गीतेचा अर्थ समजण्यासाठी प्रकट झाले. ज्ञानेश्वरी प्रकट केली. ज्ञानेश्वरीचा योग्य आशय, ज्ञानेश्वरीचा योग्य सिद्धांत, ज्ञानोबरांच्या समग्र वाङ्मयाचा योग्य सिद्धांत जगापुढं प्रकट व्हावा म्हणून तेच भगवान विष्णू श्री गुरु सद्गुरू जोग महाराजांच्या रूपानं प्रकट झाले आणि ज्ञानेश्वरीचा यथार्थरित्या अर्थ समाजापुढं प्रकट केला. नवे त्यासाठी सद्गुरू जोग महाराजांनी वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना केली. या संस्थेचं चिंतन करत असताना श्री गुरु प्रातस्मरणी मारुती महाराज गुरु उमट पाणी का घालता? त्या श्रीगुरु बाबांनी सांगवारे तुला माहीत नाही म्हणे. या संस्थेला उमट्या पाणी टाकतो, दर्शन करतो, याचा अर्थ आहे या संस्थेतून साधू निर्माण होतील. विठ्ठल विठ्ठल आम्ही नेहमी सांगत असतो वारकरी शिक्षण संस्था एक कीर्तनकाराची संस्था नाही, कीर्तनकार निर्माण करण्याची संस्था नाही, साधू घडवण्याची संस्था आहे. विठ्ठल विठ्ठल मग असे या निष्ठेतून जे निर्माण झाले, जसं ज्ञानदेवे रचेला पाया तुका झालासे कळस, तसं सद्गुरू जोग महाराजांच्या परंपरेमध्ये जे महापुरुष झालं त्याचं चिंतन करत असताना प्रातस्मरणीय श्रीगुरू बंकट स्वामी महाराज ज्यांचं जी काही पुण्यतिथी आता 2 दिवसामध्ये आलेलीच आहे. प्रातस्मरणीय श्रीगुरू मारुती महाराज गुरु, प्रातस्मरणीय श्रीगुरू लक्ष्मण महाराज इगतपुरीकर, प्रातस्मरणीय श्रीगुरू मामासाहेब दांडेकर, ही जी परंपरा आली तिथून परंपरेचं चिंतन करत असताना प्रातस्मरणीय श्रीगुरू शांताराम गुरुजी, प्रातस्मरणीय श्रीगुरू भाऊसाहेब महाराज, प्रातस्मरणीय श्रीगुरू कदम माऊली बाबा, प्रातस्मरणीय श्रीगुरू मोठे बाबा, प्रातस्मरणीय श्रीगुरू घुले बाबा, प्रातस्मरणीय श्रीगुरू शांतीब्रह्म आमचे मारुती बाबा कोरेकर बाबा, प्रातस्मरणीय श्रीगुरू निकम बाबा, प्रातस्मरणीय श्रीगुरू वैद्य बाबा, ही परंपरा चालत आली. आणि या थोराच्या परंपरेमध्ये एक महाराष्ट्राला अशा प्रकारे ज्यांच्या आध्यात्मिक तेजामुळं सर्व विश्व, सर्व महाराष्ट्र ज्यांच्या आध्यात्मिक तेजामुळे अशा प्रकारे धवळून निघाला, असे प्रातस्मरणीय श्रीगुरू पांडुरंग बाबा. विठ्ठल विठ्ठल वास्तविक पाहता साधू पुरुषांचा स्वभाव असा असतो, पूज्यता डोळानं देखावी, स्वकीर्ती कानी नायकावे, हा अमुका ऐसी नोहावे, सेची लोका वाचस्पतीचे निपाडे, सर्वज्ञता तरी जोडे, परी वेडवे माझी दळे, महिमे भेने चातुर्य लपवे, महत्त्व हरवी, पिसेपण मिरवे आवडून, हा साधू पुरुषांचा मूळ स्वभाव आहे की नाही. त्यांना आपली कीर्ती व्हावी, आपली पूजा व्हावी असं कधी संत पुरुषाला वाटत नसतं. त्यांची कधी इच्छा नसते. नवीन गुरुरे बाबांची इच्छा नव्हतीच आहे का नाही, गुरुरे बाबांची इच्छा नव्हतीच. पण का केलं हे आहे का नाही, गुरुरे बाबांनी सांगितलं की देवभक्ताचा हा सोहळा आहे म्हटले आहे की नाही. म्हणजे आज भगवान श्री नरसिंह जयंती आहे आणि 2 दिवसामध्ये सद्गुरू श्री स्वानंद सुखनिवासी स्वामी महाराजांचा पुण्यतिथी आहे. म्हणजे हा देवभक्ताचा उत्सव आहे. विठ्ठल विठ्ठल संतांचा स्वभाव असतो, त्यांना असं कधीही वाटत नसतं तैसे पूजिते आम्हा संत, पूजा घेतो भगवंत, आम्ही किंकर संतांचे दास, संत पदवी नको आम्हास. हा गुरुरे बाबांचा मूलतः स्वभाव आहे.
त्यांचे स्वभाव आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे. बाबांच्या स्वभावाचं थोडं चिंतन करू आपण. त्यांचा स्वभाव आहे आपली कुणी पूजा करावी, आपलं कुणी हे करावं असं साधू पुरुषाला वाटत नसतं. मग हा सोहळा का झाला? हा सोहळा होण्याचं कारण भगवान श्री ज्ञानोबा यांची पांडुरंगाची इच्छा आहे. विठ्ठल विठ्ठल. देवे भक्ता लागी उपचार मांडले, शांती सुखासने माने बैसवले, धरुणी तन्मयाचे छत्रे गौरविले, ज्ञान संपत्तीचे दळभार दिले, सुखी राज्य करा म्हणे त्रिभुवनी. भगवान परमात्माच आपल्या अनन्य भक्ताचे सोहळे करत असतात आहे का नाही. धन्य दिवस आजी झाला सोनियाचा, सोहळा भक्ताचा आरंभीला. परमात्माच काय करत असतो? आपल्या अनन्य भक्ताचा कीर्तिमुख त्यांचे नारायण. परमात्माच अशा महापुरुषांचं काय करत असतो? जगामध्ये त्रैलोक्यामध्ये कीर्ती अशा प्रकारे काढत असतो. आपण चिंतन केलं भागवतामध्ये श्रीगुरूचा महिमा सांगत असताना नाथ महाराजांनी खूप गोड सांगितला. श्रीगुरु हे तत्व असं आहे, श्रीगुरु तत्व असं आहे, गु शब्दस्तु अंधकारस्यात रो शब्दस्त निरोधका अंधकार निरोधित्वात गुरु इति अभिधीयते. म्हणजे अज्ञानरूपी अंधकाराचा नाश करणारे हे श्रीगुरु तत्व आहे. सुंदर अशा प्रकारचा विचार आलेला आहे. गिरती गिर्येते गृणाती इति गुरु हो. विठ्ठल विठ्ठल. गृणाती अज्ञानम आहे का नाही. अशा उपदेशिती धर्मम, जे अज्ञानाचा नाश करतात, धर्माचा उपदेश करतात. गिर्यते स्तोयते, देव अशा प्रकारे देवाच्या द्वारे मनुष्याच्या द्वारे ज्यांचं स्तवन केलं जातं, त्यांची पूजा केली जाते, त्यांना श्रीगुरु तत्व असं म्हणा. अशा प्रकारे श्रीगुरूचा महिमा सांगितला. नाथ महाराजांनी श्रीगुरूचा महिमा सांगत असताना थोडे 5-6 विकल्प नाथ महाराजांनी घेतले. श्रीगुरू किती श्रेष्ठ आहेत हे नाथ महाराज सांगतात. किती श्रेष्ठ आहेत? आपण जर आपल्या श्रीगुरूंना आपल्या माता पित्याची जरी उपमा दिली तरी ते सुद्धा न्यून आहे. नाथ महाराज भागवतामध्ये म्हणतात, गुरु मनो पित्या समान. महाराज सांगतात, तव तो एक जन्मीचा जाण, हा माय बाप सनातन जगन पूर्ण जगाचा. आपण श्रीगुरूचं आणि पित्याबरोबर एकत्रीकरण केलं तर तो पिता जो असतो आपला हा एक जन्मीचा असतो, पण हा माय बाप सनातन जनक पूर्ण जगाचा. जगाचे जनक आहेत, हा मायबाप सनातन आहेत. अनादी काळापासून श्रीगुरु तत्व आहे. बघा देवादिकांना सुद्धा श्रीगुरूची शरणागती पत्करावी लागली, त्याशिवाय त्यांचं ज्ञान सिद्ध झालं नाही. म्हणून जनक पूर्ण जगाचा गुरु माते समान पाहो, तो गर्भ जन्मी तिचा स्नेहो. नाथ महाराज म्हणून वर्णन करतात, श्रीगुरु निवारी गर्भवास. आईचं प्रेम असतं मुलावर, पण ते कशावर असतं? व आपल्या पोटाच्या गर्भावर प्रेम असतं. पण गर्भवास निवारी गुरुरावो अधिक स्नेहो पुत्रा परीस. नाथ महाराज सांगतात, श्रीगुरू काय करतात? आपल्या ह्या शिष्याचं जे काही जन्ममरण आहे ते जन्ममरण चुकवतात. नव्हे नव्हे पुत्रापेक्षा हे अधिक प्रेम श्रीगुरू काय करतात? आपल्या शिष्यावर करत असतात. पुढं चिंतन करताना नाथ महाराज म्हणतात, गुरु मनो स्वामी समान. स्वामी चुकू न शके जन्ममरण, सद्गुरू चुकवी जन्ममरण. स्वामी संपूर्ण गुरुरावो. श्रीगुरूचं स्वामीचं जर आपण साम्यत्व दर्शवलं तर आपले जे स्वामी असतात, स्वामी कधी जन्ममरणाचा फेरा घालवू शकत नाहीत, पण श्रीगुरू आपलं जन्ममरण घालवण्यामध्ये समर्थ आहेत. म्हणून जगाचे जर स्वामी कोण असतील तर सद्गुरू आहेत. असं म्हटले, गुरुला आपण कुलदेवता मानू आहे का नाही. गुरु मानू कुलदेवता, तो तिसी कुलधर्मी पूज्यता. हा कुलदेवतेची देवता नित्य पूज्यता निजकर्मी. विठ्ठल विठ्ठल. श्री गुरु आणि कल्पतरू आपल्या जी काही आदिदेवी जी कुळदेवी आहे तिच्यामध्ये आपण जर एकत्रीकरण करू लागलो, एकत्व करू लागलो तर त्या कुलदेवीला फक्त कुलधर्मामध्येच घरामध्येच पूजा असते. पण हा कुलदेवतेची देवता आहे की नाही. श्रीगुरुजी आहेत कुलदेवतेची देवता आहेत, नित्य पूज्यता निजकर्मी. शांतीब्रह्मनाथ महाराज सांगतात, सद्गुरू मनो कल्पतरू समान. कल्पतरू काय करतो? कल्पना केलेली वस्तू देतो. पण श्रीगुरू काय करतात? आपल्या हृदयातील कल्पना घालवून टाकतात. महाराज वर्णन करतात, कल्पतरू जे आहेत कल्पलेली वस्तू देतात. जय जय देव श्रीगुरू. अकल्पनाख्य कल्पतरो स्वसंविद्रुम बीज प्ररोहणावने. निर्विकल्प जी काही कल्पनातीत ब्रह्मवस्तू आहे त्या कल्पनातीत ब्रह्मवस्तूची प्राप्ती करून देणारे जर कोण असतील तर श्रीगुरू आहेत. चिंतामणी दे चिंतेल्या अर्था, सद्गुरू करी चिंतेच्या घाता. चित्ता मारून दे चैतन्यता, अक्षयता निजदान. चिंतामणी आहे, चिंतन केलेली वस्तू प्राप्त करून देतं, पण श्रीगुरू काय करतात? चिंतेचा नाश करतात. म्हणून चित्ता मारुनी दे चैतन्यता. चित्ताचा बाध करून चैतन्य स्वरूप चित्ताला करत असतात. म्हणून श्रीगुरू
चिंतामणीची श्री गुरुचं साम्य होऊ शकत नाही. पुढं नाथ महाराज म्हणतात कामधेनूची दुभते आहे की नाही. कामधेनू आहे ती दुभते पण ते कामनेपुरतीच दुभते. हा सदा दुबे स्वानंदार्थे असं म्हटलेलं आहे. श्री गुरु हे नित्य आहेत आहे की नाही. नित्य स्वानंदामध्ये ते उददेमध्ये डुबणारे, अशा प्रकारे जगाला त्या स्वानंद उददेमध्ये डुबवणारे, सिंचन करणारे असे श्री गुरु आहेत. शेवटी नाथ महाराजांनी वर्णन केले गुरु मनो सागरा समान आहे की नाही. गुरुचं आणि श्री गुरुचं आपण सागराबरोबर तुलना केली तर नाथ महाराज म्हणतात हा गंभीर आहे पण सदा क्षारू. नाथ महाराजांनी वर्णन केले सागर आहे गुरु मनो सागरू, तरी पण हा गंभीर आहे पण सदा खारट आहे म्हटले. पण आमचे श्री गुरु कसे आहेत, हा स्वानंदे नित्य निर्भरू अति मधुरू निजबोधे विठ्ठल विठ्ठल. समुद्र गंभीर आहे कोण म्हणत नाही, आहे गंभीर पण शारत्व आहे खारटत्व आहे. पण आमचे श्रीगुरु जे आहेत स्वानंदे नित्य निर्भरू अति मधुरू निजबोधे. शेवटी नाथ महाराज एक विकल्प घेतात गुरु मनो परब्रह्मा समान. हेही बोलणे किंचित न्यून गुरु वाक्य ब्रह्म सप्रमाण एरवी ब्रह्म शब्द मात्र. गुरु आणि परब्रह्माची आपण जर तुलना केली तर ते सुद्धा बोलणं किंचित न्यून आहे. गुरु वाक्याने ब्रह्माला ब्रह्म पण येतं, एरवी ब्रह्म हे शब्द मात्रच आहे. विठ्ठल विठ्ठल. अशा प्रकारे श्री गुरुचं वर्णन करत असताना श्री तुकाराम महाराज म्हणतात गुरु परब्रह्म देवाचाही देव. गुरु परब्रह्म देवाचाही देव. गुरु परब्रह्म देवाचाही देव. गुरु परब्रह्म देवाचाही देव. त्यासी तो मानव म्हणून ये, त्यासी तो मानव म्हणून ये. दासी तो मानव म्हणून ये. दासी तो मानव म्हणून ये. गुरु परब्रह्म देवाचाही देव उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती. श्री तुकाराम महाराज सांगतात ज्ञानोबा सांगतात सद्गुरू वाचुनी संसारी तारक नशेची निष्टंक आन कोणी इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करोनी संशयाची श्रेणी छेदितीना ज्ञानदेव म्हणे गुरुचा आम्ही दास नेणे साधनास. आणि काही म्हणून श्रीगुरूचं असं वस्तुनिष्ठ असणारा महिमा सर्व संतांनी प्रतिपादन केला. गुरुवरे बाबांचा असणारा हा महिमा आहे, गुरुवरे बाबांचा असणारा हा सोहळा आहे. थोडा आपण विचार केला अमृतमय जीवनाचा अमृत महोत्सव अशा प्रकारे आपण पत्रिकेवर नाव ठेवलं. ज्यांचं अमृतमय जीवन आहे, ज्यांचं सर्वांग जीवन जे आहे अमृत स्वरूप आहे महाराज. फेडीत पाप ताप पोखीत तिरेचे पादप समुद्रा जायाप गंगेचे जैसे तैसे बांधली सोडीत बुडाली काढीत साकडे फेडीत. अर्थाचे हे अमृतमय जीवन आहे, अमृतमय गंगेचा असणारा हा प्रवाह आहे. ज्यांच्या सर्वांगामध्ये अमृत तत्व आहे महाराज. अमृतमय जीवन आहे म्हणजे ज्यांचं पाहणं अमृतासारखं आहे, ज्यांचं बोलणं अमृतासारखं आहे, ज्यांचा स्पर्श अमृतासारखं आहे आणि ज्यांचं चालणं अमृतासारखं आहे. म्हणून त्यांचा अमृत महोत्सव आहे. विठ्ठल विठ्ठल. बघा गुरुवरे बाबांचं चालणं अमृतासारखं आहे. ज्ञानोबरांचे ओवे आहेत कमळावरी भ्रमर पाय ठेविती कुचुंबैल केसर या शंका. कमळावर पाय करतं ते भ्रमर पाय ठेवतं, पण कसं ठेवतं अति हळूवारपणे ठेवतं. ते हातवटे आपल्याला नाही महाराज आहे की नाही. आपण चालतो पण धसधस करीत चालतो. कुचुंबैल केसर या शंका. ज्ञानोबा म्हणतात तैसे परमानुपा गुंतले जाणून जीव सानुले कारुण्या माझी पावले लपवून चाले आहे की नाही. म्हणून तैसेने मार्दवे पाय भूमीवरी नेसतू जाय लागती तेथ होय जना सुख. ज्ञानोबा म्हणतात गुरुरे बाबा चालतात, चालताना त्यांचं चालणं किती गोड असतं बघा. त्यांचं चालणं किती गोड असतं. लागती तेथ होय जना सुख. ज्यांना ते चरण लागतं भूमीवर लागताना जे असतील कोणी त्या सगळ्या तत्वाला त्या पंचमहाभूताला काय होत असतं सुख प्राप्त होत असतं. म्हणून ज्यांच्या चालण्यामध्ये अमृत तत्व आहे, ज्यांच्या पाहण्यामध्ये अमृत तत्व आहे की नाही. गुरुरे बाबा त्यांचे जी पाहणं आहे त्यांच्या पाहण्यामध्ये अमृत साठवलेलं आहे. संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप. तुकाराम महाराज वर्णन करतात. त्यांचं पाहणं कसं आहे हो. माऊलीने एक हातोटी सांगितलेली आहे चंद्रबिंबवनी धारा निघता नव्हती गोचरा पर एक सरा चकोरा निघती दोंदे. चंद्रबिंबातून त्या अमृताचा स्त्राव होत असतो, तो दिसत नसतो पण चकोर पक्षी मात्र तृप्त होतो. तैसे प्राणी असे होय जरी तो वास पाहे. ज्ञानोबा वर्णन करतात. तसं
गुरुवर्य श्री गुरु बाबांनी पाहिलं तसं साधक काय होतात महाराज, त्या चकोर पक्षासारखं पुष्ट होतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 काय दृष्टीमध्ये अमृत आहे. विचार करा, दृष्टीमध्ये अमृत आहे, त्यांच्या चालण्यामध्ये अमृत आहे, त्यांच्या स्पर्शामध्ये अमृत आहे, स्पर्शामध्ये अमृत आहे. ज्ञानोबांनी वर्णन केले. वास्तविक पाहते संत महात्मे असतात, त्यांचा स्पर्श किती गोड असतो पहा. ते स्पर्श जगाला करतात. कसा स्पर्श करतात? नाभिकारा उचलीजे, हातू पडेल्या देजे, आरता ते स्पर्शेचे अळूमाळ. ज्ञानोबाऱ्या वर्णन करतात. नाभिकारा उचलीजे आहे की नाही. आपण संसारामध्ये त्रस्त असतो, कधी कधी आपल्या संसाराचं दुःख होतं, मग संत महात्मे धीर देतात. नाभी नाभी ऐसे बोललेले वचन, नाभिकारा उचलीजे, घाबरू नको, धीर देतात. त्यांचेने भागलिया मज वाहतील कडे, त्यांच्याने जोडे सर्व सुख. माऊली वर्णन, हातू पडेले देजे. अशा प्रकारे कोणी पडला असेल म्हणजे काय, हीन दशेमध्ये पडला असेल, अज्ञान दोषामध्ये, हीन प्रारब्धामध्ये ग्रस्त असेल, संत महात्मे काय करतात? तैसे अज्ञान प्रमादादिकी का प्राक्तने हे सदोकी, निंदत्वाच्या सर्व विकी खिळले जे तया अंगिक आपुले देवन्या भले विसर विजती सले सलतीत ये पुढीलाचा दोषू करुणी आपुले दिठी चोकू मग घापे अवलोको तयावरी पुजोनी देव पाहिजे पेरोनी शेता जायजे तोषोनी प्रसाद घ्यायचे अतिथीचा. ज्ञानोबराय म्हणतात त्या पद्धतीने हातू पडिले देईजे आहे की नाही. कोणी जर अशा प्रकारे दोषामध्ये हीन दोषामध्ये असेल, नाहीतर काय असतं समाजामध्ये कसं असतं, समाज काय होतं, एक असं एक तत्व आहे. असे काही लोक असतात त्यांचं समाज उपेक्षा करतं, असं काही लोक असतात शास्त्र त्यांची उपेक्षा करतं, असे काही लोक असतात देव त्यांची उपेक्षा करतो. मग अशा वेळेस संत महात्मे जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. संत महात्मे त्याला काय करतात? हातू पडेलिया देजे आरता ते स्पर्शेचे अळुमाळ. आणि अर्थ आहे त्या अर्थ जीवाला संत महात्मे असा स्पर्श करतात. ते स्पर्श करताना त्या स्पर्शामध्ये काय अमृत तत्व असतं. ज्ञानोबराय म्हणतात पावोनी तो स्पर्शू मलया निळू खरपसू तेने माने पशु कुरवाळणे. मलयगिरीच्या पर्वतावरचा जो वारा आहे तो वारासुद्धा कोमल आहे, मृदू आहे. पण गुरुवर्य बाबांचा अमृतमय स्पर्श झाला तो मलयगिरी पर्वतावरचा वारासुद्धा कडक वाटावा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठल विठ्ठला. ज्यांच्या चालण्यामध्ये अमृत आहे, ज्यांच्या पाहण्यामध्ये अमृत आहे, ज्यांच्या स्पर्शामध्ये अमृत आहे, ज्यांच्या बोलण्यामध्ये अमृत आहे. मुख्य अमृताची वाणी देह देवाचे कारणे. संतांचा स्वभाव सांगत असताना ज्ञानोबराय सांगतात बोलण्याची नाही. ते पहिल्यांदा तर बोलतच नसतात. बोलता आधी कोई निके मांडीले गोटी हानं मोडेल. ज्ञानोबराय सुंदर वर्णन केले. त्यांचा स्वभाव असतात ते कधी बोलत नाहीत. पण जर बोलू लागले आपण प्रार्थना केली, प्रार्थनेला उपाय आहे. जरी लोभे बोलो जाय तरी परेसे तया होय मायबापू आहे की नाही. श्रीगुरु जर बोलू लागले, प्रार्थना केली आपण, तर ते बोलत असताना असं वाटतं जसे की आपले प्रत्यक्ष माता पिताच बोलतात. नाद ब्रह्म मुसे आले गंगापै असलले पतिव्रते आले वार्धक्य जैसे. ज्ञानोबरायांनी वर्णन केले. संत महात्मे बोलतात कसे बोलतात. गुरुवर्य बाबांचं बोलणं असं आहे साचा आणि मवाळ मितले परी सरळ बोल जैसे शब्द जैसे कल्लोळ. अमृताचे मुख्य अमृताची वाणी किंवा मधुरा वाणी ओटी बोलताना असे शब्द असतात. आली मुखा वाटे अमृत वचने. ज्ञानोबराय सांगता पाणी मुद्दल झाडा जाय तृण ते प्रसंगेची जी आहे तैसे एका बोललेले होय सर्व येतं. पाणी मुद्दल झाडाला जातं पण प्रसंगानं गवत जे असतं जगून निघतं. तसं गुरुवर्य बाबांच्या बोलण्यातलं अमृतत्व असं आहे बोलतात एकाला पण साऱ्या जगाचं कल्याण होतं. विठ्ठल विठ्ठल ज्यांचं संपूर्ण जीवन अमृतमय आहे की नाही, ज्यांच्या सर्व जीवनामध्ये अमृत तत्व साठवलेलं आहे. किंवा ज्ञानोबरायांनी वर्णन करतात हे संत महात्म्यांचं अंतकरण कसं असतं. तोंड पाहुणे प्रकाशू न करी जेवी चंडांशू जगा एकचे अवकाशो आकाश जैसे तैसे जयाचे मन माणूसाप्रती आन आन नव्हे आणि वर्तन ऐसे पैते. काय माऊलीने वर्णन केले. तसं ज्याचं मन ऐक नाही, तसं ज्याचं मन प्रत्येक भूतमात्रावशी भिन्न भिन्न नाही महाराज. जगतची सनओळख जगेशी जुनाट सोयरेक आप पर एक भाग जाणणे नाही. त्यांना असं वाटतं जग माझं स्वरूप आहे, माझं तुझं असा भेद त्यांच्या ठिकाणी नसतो. जगेशी जुनाट सोयरेक असं म्हटलेलं आहे. फाकलिया इंदिवरा परिवारून आहे धनुर्धरा तैसा कोण कोपरा नेणे जीव. माऊली वर्णन करतात कमळाचं जर पुष्प आहे अशा प्रकारे उमललं त्याच्यामध्ये काही त्रुटी राहते का हो, काही त्रुटी राहत नाही. ते प्रफुल्लित असतं, त्याच्या हृदयामध्ये काय साठलं जात नाही. तसं गुरुवर्य बाबांचं जे अंतकरण आहे एकदम अशा प्रकारे 10 इंद्रिये प्रांजळे निष्प्रपंचे निर्मळे
पाचही पालव मोकळे, आठही प्रहर दिटिनो हे मिनदी, बोलणे नाही संदिग्धी, कवनेसी हीन बुद्धी रहाटे जे ना, ऐक नाही, कवनेसी हीन बुद्धी रहाटे जे ना. काय बाब, हे सगळ्या ओव्या बाबांना लागतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला अशा या साधू पुरुषांचं अंतकरण कसं आहे, माऊली सांगतात अमृताची धार तैसे उजू अंतर किंबहुना जो माहेर या चिन्हाचे. माऊली सांगतात जसं अमृताची धार असावी तसं या साधू पुरुषाचं अंतकरण असतं. अशा प्रकारे निर्मळ पवित्र अशा प्रकारचं या महापुरुषांचं अंतकरण असतं. म्हणून अशा ह्या अमृतमय जीवनाचा असणारा अमृत महोत्सव आहे. विठ्ठल विठ्ठल अमृताची फळे अमृताची वेली, अमृताचे फळे अमृताची वेली, अमृताचे फळे अमृताची वेली, अमृताची फळे अमृताची वेली. पुढे चाली वय बीजाची, त्याची पुढे चाली बीजाची, ऐसे याचा संग दे नारायणा, ऐसे याचा संग दे नारायणा. ऐसे याचा संग दे नारायणा, ऐसे याचा संग दे नारायणा. अमृताची फळे अमृताची वेली, त्याची पुढे चाली बीजाची. श्री तुकाराम महाराज सांगतात अमृताचे फळ आहेत, अमृताची वेली आहे आणि बीज हे अमृताचे, गोमट्या बीजाचे, फळे हे गोमटे, वाहे त्याची पोटे समतोक. बीज शुद्ध आहे, बीज अमृतासारखं आहे, वेल हे अमृतासारखीच आहे आणि फळं हे अमृतासारखीच आहेत. महाराज काय कृतार्थ जीवनाचा यथार्थ सोहळा आहे हा. विठ्ठल विठ्ठल श्रीगुरूचा आपण काय महिमा वर्णन करू शकतो. नमो विशद बोध विदग्धा विद्या रविंद्र प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिया, असं ज्यांचं स्वरूप आहे. जय जय देव निर्मळ निजजनाखिल मंगळ, जन्मजरा जलदजाळ प्रभंजन, मावळवित विश्वाभासू, नवल उदयला चंडांशू, अद्वयाजिनी विकाशू बंधू. आता असं ज्यांचं स्वरूप आहे तर त्या महापुरुषांचं आपण काय चिंतन करू शकतो. त्या चित्सूर्यास्त्री निवृत्ती, आता नमो मनो पुढत पुढती, जे बाधका येज तसे स्तुती बोलाची. हा त्या चित्सूर्य असणाऱ्या श्रीगुरूंचं महापुरुषांचं आपण काय चिंतन करणार आहे. काही चिंतन या महापुरुषांचं आपण वर्णन करू शकत नाही. हे थोर असणारे महापुरुष आहेत, दिसाला सामान्य दिसतात नाही का नाही. चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयवते सुखाचे कोंब, माणूसपणाचे भांब, लौकिक भागो. त्यांचं मनुष्यत्व लौकिक दृष्टी आहे, त्यांना मनुष्य म्हणता येत नाही. मग ते कसे आहेत. आत्मज्ञाने चोखडी, संत जे माझे रुपडी. माऊलींचे ओळ्या खूप गोड आहेत. ज्ञानोबऱ्या सांगतात ते कसे आहेत. आनंदाचे अनुकार, सुखाचे अंकुर, की महाबोधे विहार केले जैसे. आनंदाचं प्रतिबिंब आहे, सुखाचे अंकुर आहेत. महाबोधाला राहावं वाटलं, महाबोधाला राहावं वाटलं. कुठं राहिले. अशा ह्या महापुरुषांचा श्रीगुरूंचा त्यांनी आश्रय केला. ते विवेकाचे गाव आहेत, विवेकाचं गाव आहे की नाही. परब्रह्मेचे स्वभाव आहेत. परब्रह्म नेहमी आपण ग्रंथामध्ये ऐकतो. परब्रह्म कसं आहे आपल्याला माहीत नाही. परब्रह्म कसं आहे, काळं गोरं पांढरे काही माहीत नाही. पण परब्रह्म कसं आहे जर बघायचं असेल तर गुरुवर्य बाबांना बघा. विठ्ठल विठ्ठल परब्रह्म कसं आहे आपल्याला माहीत नाही. पण परब्रह्मीचे जे स्वभाव आहेत ते स्वभाव जर पाहायचे असतील तर पूज्य प्रातस्मरणीय गुरूंना आपण श्रीगुरू बाबांना पहा. परब्रह्म हे असं असतं आहे की नाही. ग्रंथात कसं वर्णन केलं ते तुम्हाला माहिती आहे, पण त्याचा अनुभव कोणाला नाही. पण त्या परब्रह्माचा जर मूर्तिमंत अनुभव घ्यायचा असेल तर श्रीगुरू बाबांना बघा. विठ्ठल विठ्ठल ना तरी अलंकारालय अवयव ब्रह्मविद्येचे माऊली वर्णन करतात. कारण ब्रह्मविद्या सजवलेली ब्रह्मविद्या, अलंकृत असणारी ब्रह्मविद्या म्हणजे मूर्तिमान त्यांचं स्वरूप आहे. सुखाचे कोंब आहेत त्यांचं मनुष्यत्व लौकिक दृष्टी आहे. त्यांना मनुष्यत्व म्हणता येत नसतं. ते कोण आहेत. संत नव्हती जगा मानसात्या सारखे. ते आत्मज्ञान स्वरूप असणारे, चिदानंद स्वरूप असणारे असे श्रीगुरू काय असतात, परब्रह्म स्वरूप असतात. म्हणून अशा महापुरुषांच्या चरणाची आपण सेवा करे. थोडं लौकिक दृष्ट्या जर गुरुवर्य बाबांच्या चरित्राचं जर आपण चिंतन
चिंतन केलं, प्रातस्मरणीय गुरुवर्य बाबांनी बनशी बाबांनी त्यांचं चरित्र लिहिलेलं आहे थोडक्यामध्ये. थोडंसं चरित्राचं जर आपण चिंतन केलं, पुण्यक्षेत्र असणारा छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक असणारे, ज्यांचा शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला, त्या परिसरामध्ये भगवती मेना नदीच्या तटावर असणारे निमदरी नावाचं जे गाव आहे, त्या गावातली जी संत तुकाराम महाराज वाडी आहे, त्या पवित्र वाडीमध्ये गुरुवर्य बाबांचा 1948 साली जन्म झाला. ते तीर्थस्वरूप माता पिता किती भाग्यवान असतील विचार करा. ते कुळ किती पवित्र असेल. महाराज सांगतात, परंपरा त्याचे कुळशुद्ध, ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरेचे, परंपरा त्याचे कुळशुद्ध. अशा प्रकारे तीर्थस्वरूप पिताश्री असणारे शुचिनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्टबी जायते, जयाच्या कोळी चिंता झाली ईश्वराची पतिव्रता. ज्या घरामध्ये वेद ही जागृत देवता आहे, सारासर विचार हा मंत्री कोण आहे? सारासर विचार हाच मंत्री आहे, जे सिद्धांताच्या सिंहासनावर राज्य करतात. अशा पवित्र कुळामध्ये तीर्थस्वरूप असणारे वैकुंठवासी हरिभक्त पराश्री अनाजी गोविंद घुले ह्या पितृचरणी आणि मातोश्री वैकुंठवासी तीर्थस्वरूप हौसाबाई अनाजी घुले या तीर्थस्वरूप मातोश्रींच्या पोटी गुरुवर्य बाबांचा जन्म झाला. काय ते काळ पवित्र असेल. ही जी काही जन्मभूमी आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी आहे. आणि ह्या जन्मभूमीमध्ये जिथं ज्ञानोबराय तुकोबराय अवतरित झाले, त्या जन्मभूमीमध्ये गुरुवर्य बाबांचा जन्म झाला. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. लौकिकदृष्ट्या त्यांचं चरित्र पहा. लौकिकदृष्ट्या त्यांच्या चरित्राचं जर आपण चिंतन केलं, सामान्य जीवाचं बाळपण अज्ञानामध्ये जातं, तारुण्यपण विषयासक्तीमध्ये जातं, म्हातारपण चिंतेमध्ये जातं. पण महापुरुषांचं बाळपण अज्ञानात जात नाही, तारुण्य विषयासक्तीमध्ये जात नाही आणि वृद्ध दशा चिंतेमध्ये जात नसते. काय दिसायला लहान आहे. महाराज सांगतात, दशेची वाट न पाहता वैशीच्या गावाने येता, बाळपणी सर्वज्ञता वरीत येते, मोटकी देहाकृती उमटे, निज ज्ञानाची पहाट फुटे, स्त्रिया पुढा प्रगटे, प्रकाश जैसा ज्ञानोबराय वर्णन करतात. तद्वत लौकिकदृष्ट्या सावरदर नावाचं जे गाव आहे, तिथं चित्त शिक्षण झालं, 7वी शिक्षण झालं, सगळं झालं. आणि मग तिथंच असणारे प्रातस्मरणीय संतवीर श्री गुरु रामदास बाबा मनसुख यांच्या ज्ञान मंदिरामध्ये गुरुवर्य बाबांना पारमार्थिक संसाराचे जे बाळकोड आहेत ते प्राप्त झाले आणि त्यातच सत्कर्माचा परिपाक झाला. जसे भगवान श्री ज्ञानोबरायांना घरातच सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज मिळाले, तसं गुरुवर्य बाबांना घरामध्येच प्रातस्मरणीय श्री गुरु माधव बाबांचं दर्शन झालं. विठ्ठल विठ्ठल आणि मग गुरु दाविल्या वाटा ज्ञानोबराय वर्णन करतात. श्री गुरूंची आज्ञा होती. सांगितलं संस्थेमध्ये अभ्यासक्रम जो आहे 4 वर्ष, मग संस्थेमधला जो काय अभ्यासक्रम आहे, गुरुवर्य बाबा वयाच्या 14व्या वर्षी वारके शिक्षण संस्थेत त्यांनी काय केला, अभ्यासक्रम केला. 14व्या वर्षी शिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेतला. 1962 साली, 48 सालीचा जन्म आहे, 1962 साली संस्थेमध्ये त्यांनी प्रवेश घेतल्यानंतर शांतीब्रह्म गुरुवर्य मारुती बाबांच्या चरणाखाली अशा प्रकारे काय भांडाग्र ग्रंथ जो आहे, संस्कृत ग्रंथ आहे, त्या ग्रंथाचा अभ्यास केला. ओळा अभंगामध्ये पूर्णच्या पूर्ण मार्क होते. पहिल्या वर्षामध्ये जे काय अभ्यास झाला, भांडागराचा अभ्यास झाला, गवळणीपर्यंत अभंग असतात ते सर्व चिंतन झालं. दुसऱ्या वर्षामध्ये श्रीमद भगवद्गीतेचा पाठ आहे. मग भगवद्गीतेचा पाठ असताना कुणी शिकवला? गुरुवर्य शांतीब्रह्म मारुती बाबा आणि प्रातस्मरणीय श्री गुरु कदम माऊली बाबा या 2 महापुरुषांनी अशा प्रकारे भगवद्गीतेचा पाठ शिकवला. विचारसागरचा पाठ असतो. हा विचारसागरचा पाठ कुणी शिकवला असेल तर गुरुवर्य बाबावर ज्यांचं अतिव प्रेम होतं, जे गुरुवर्य बाबांना आपल्या मुलासमान मानायचे, मुलगाच मानायचे, असे कडक शिस्तीचे पण अत्यंत प्रेमळ असणारे गुरुवर्य वैराग्य मूर्ती श्री गुरु नत्तुसिंग बाबा. नत्तुसिंग बाबांनी विचारसागर ग्रंथाचं अशा प्रकारे बाबांना अध्ययन करून दिलं. 3ऱ्या वर्षामध्ये श्री गुरु भाऊसाहेब महाराज आणि श्री गुरु विठ्ठल महाराज घुले बाबा त्यांनी काय केलं, ज्ञानेश्वरी पंचदशी ग्रंथाचं अशा प्रकारे शिक्षण दिलं. 4थ्या वर्षामध्ये ज्ञानेश्वरीचं चिंतन प्रातस्मरणीय श्री गुरु मोठे बाबांनी दिलं. आणि त्याच काळामध्ये काय झालेलं आहे, ज्ञानोबराय वर्णन करतात, सेवया आहे की नाही, तनु मनु जीवे चरणाशी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ, आघव्या दैवा जन्मभूमी हे सेवा, जे ब्रह्म करे जेव्हा स्वच्छा ते. शोकग्रस्त जीवाला ब्रह्म करणारी जर काय असेल तर ते सेवा आहे. आणि त्या संस्थेच्या अध्यापन काळामध्ये गुरुवर्य बाबांना प्रातस्मरणीय गुरुजींची, शांताराम गुरुजींची सेवा घडली. 4थ्या वर्षाचा कालखंड होता. श्री गुरूंची सेवा घडली. अभ्यास चांगला यथायोग्य झाला
आणि त्यामध्ये आनंदाची गोष्ट असं आहे, 4थ्या वर्षालाच असताना गुरुवरे मोठे बाबांनी गणपतीच्या कालावधीमध्ये गुरुवरे बाबांना गणपती पुढं कीर्तन करायची आज्ञा केली. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. आणि मग गुरुवरे बाबांनी अभंग घेतला. गुरुवरे बाबांनी सगळं लिहिलेलं आहे. दुजे खंडे तरी उरला तो अवघा हरे, हा अभंग घेतला. प्रातस्मने श्रीगुरू मामासाहेब दांडेकर त्यांनी ते सगळं कीर्तन ऐकलं. कीर्तन झालं. गुरुवरे बाबा परत श्रीगुरू मामांच्या दर्शनाला गेल्यानंतर श्रीगुरू मामासाहेब म्हणाले, कीर्तन खूप छान झालं, पण इतक्या लहान वयामध्ये म्हणजे इतक्या अगोदर असं अवघड अभंग घेऊन ये असंही थोडं सांगितलं बाबांनी. म्हणजे गुरुवऱ्यांचा जो काही आशीर्वाद आहे तो गुरुवऱ्यांचा आशीर्वाद प्राप्त झाला. 4 वर्ष अभ्यासक्रम झाला. 1966 साली गुरुवरे बाबा संस्थेतून बाहेर पडले. नंतर 1968 साली जी काही ज्ञानेश्वरीचे जे काही पारायण आहेत, 108 ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पारायण आजान वृक्षाखाली श्री ज्ञानोबरायांच्या चरणी गुरुवरे बाबांनी 4.5 महिन्यामध्ये म्हणजे पहिले 50 पारायण 1.5 दिवसामध्ये, बाकीचे 58 पारायण 1 दिवसामध्ये, असे 4.5 महिन्यामध्ये ज्ञानेश्वरीचे पारायण केले. पारायण केल्यानंतर श्री गुरु मामासाहेब दांडेकर त्यांनी प्रवचन केलं. पारायण झालं, श्री ज्ञानोबरायांची महापूजा झाली आणि महापूजा झाल्यानंतर श्री गुरु मामाने त्यावर प्रवचन केलं आणि प्रवचन केल्यानंतर ते बहुतेक श्री मामांचं शेवटचंच प्रवचन ठरलं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला गुरुवरे बाबांची इच्छा होती संस्कृत जी काही अध्ययन आहे आणखी करावं अशी बाबांची इच्छा होती. पण गुरु दाविल्या वाटा वचनानं मोडी बोललेले ते. गुरुवरे बाबांची म्हणजे माधव बाबांची आज्ञा होती, मातृतीर्थ आणि पितृतीर्थाची सेवा करायची होती. आणि मग आई वडिलांच्या आज्ञेप्रमाणे अशा प्रकारे जो काही गृहस्थाश्रम धर्म आहे तो गृहस्थाश्रम जो काही धर्म आहे तो स्वीकारला आणि वारकरी संप्रदायाची सेवा केली. चातुर्मास बाबांनी चातुर्मासाचा काळ काढला. 4 वर्ष झाल्यानंतर गुरुवरे नतसिंग बाबांच्या दौऱ्यामध्ये बाबांनी सेवा केली. नंतर दौरा झाल्यानंतर त्र्यंबकच्या वारीला दौरा संपतो. त्र्यंबकच्या वारीला आल्यानंतर गिरणारी नावाचं गाव आहे, तिथंही गुरुवरे माधव बाबांच्या हाताखाली लघुसिद्धांत कौमुदीसारखे जे ग्रंथ आहेत शेतामध्ये जाऊन जंगलामध्ये जाऊन त्या ग्रंथाचं अध्ययन केलं. सगळा काळ अध्ययनामध्ये घालवला, पहा चिंतनामध्ये घालवला. तदनंतर चातुर्मासाची जी सेवा आहे, चातुर्मासामध्ये बाबांनी 8 महिने संप्रदायाची सेवा करावी आणि 4 महिने पंढरी क्षेत्रामध्ये चातुर्मास करावा. चातुर्मास करत असताना थोर महापुरुष त्या ठिकाणी विराजमान होते. श्रीगुरु धुंडा महाराज त्यांच्याकडे अशा प्रकारे गीता भाष्य ज्ञानेश्वरी ग्रंथाचं चिंतन केलं. श्रीगुरु एकनाथ महाराज देगलूरकर त्यांच्याकडे सर्व दर्शन संग्रह, श्री तुकोबरायांचं गाथा भाष्य गाथेचं चिंतन केलं. प्रातस्मरणे श्रीगुरु विठ्ठल महाराज घुले बाबांकडं अशा प्रकारे वृत्ती प्रभाकर पंचदशी ग्रंथाचं चिंतन केलं. विठ्ठल विठ्ठल आणि तदनंतर मग त्या कालावधीमध्ये ऋषिकेश क्षेत्रातील थोर महापुरुष असणारे परमपूजनीय श्री श्रद्धेय रामसुखदासजी महाराज पंढरी क्षेत्रामध्ये आले. पंढरी क्षेत्रामध्ये आले, आनंद झाला, कारण हे जे महापुरुष होते खूप मोठे महापुरुष होते. त्यांचे कृपापात्र शिष्य श्री विनायकजी महाराज. आणि त्यांनी काय केलं, त्यांनी हे जे काही गुरुवरे बाबा त्यावेळेस विद्यार्थी साधक अवस्थेमध्ये होते त्या सर्वांकडून प्रातस्मरणीय गुरुवरे बाबा असतील, गुरुवरे बन्सी बाबा असतील, गुरुवरे संदीपन महाराज असतील, गुरुवरे बोधे बाबा असतील, हे सर्व एकाच अशा प्रकारे पाठातील सर्व महापुरुष आहेत. आणि मग त्यांच्याकडून श्रीमद भगवद्गीता पाठ करून घेतली. कशी पाठ करून घेतली हो? उलटी पाठ करून घेतली. विठ्ठल विठ्ठल म्हणजे पहिल्यांदा 20वा श्लोक म्हणावा, नंतर 19वा म्हणावा, 18वा म्हणावा. आपल्या हरिपाठसुद्धा सरळ म्हणता येत नाही, पण जी श्रीमद भगवद्गीतेसारखा ग्रंथ आहे तो ग्रंथ उलटा क्रमांकासहित गुरुवरे बाबांनी पाठ केला. आणि मग श्री श्रद्धेय परम रामसुखदासजी महाराजांना आनंद वाटला. हे विद्यार्थी पाहिले, आनंद वाटला. एक परीक्षा म्हणून श्रीमद भागवतातला एक मोठा अध्याय 50 श्लोकाचा एक मोठा अध्याय काढला आणि म्हटले उद्या सकाळपर्यंत ज्यांना जेवढे श्लोक पाठ होतील तेवढे सगळे श्लोक पाठ करा म्हटले. कोणी 5 केले, कोणी 10 केले, कोणी 15 केले. पण चमत्कार सांगतो, गुरुवरे बाबांनी ते 50च्या 50 श्लोक एका दिवसामध्ये पाठ करून दिले. विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबा सांगतात, पुनवेच्या दिवशी चंद्रप्रभा धावे आकाशी, ज्ञानी वृत्ती तैसे फाके सैंग, तैसे बुद्धी पगळे शास्त्र जातामध्ये बुद्धी पगळते महाराज, आहे की नाही. ते या महापुरुषांचं असं असतं. माऊली म्हणतात, तैसे दुर्भेद जे अभिप्राय का गुरुगम्य हन ठाय, ते सौरसेवेनं जाय बुद्धी तयाची. जे अभिप्राय आहेत, दुर्भेद आहेत,
गुरुकृपेशिवाय जे आकलन होत नाही. पण तेच सौरसेवेनं जाय बुद्धी तयाची बळीये इंद्रिये ते मना मन एकवटे पाहुन सहजेची गगना मिळू लागे. ऐसे नेनो काय आपैसे तया त्याची की जे अभ्यासे समाधी घर पुसे मानसाचे. त्यांना अभ्यास करावा लागत नाही, अभ्यासच त्यांचं वरण करतो. विठ्ठल विठ्ठल. त्यांना इंद्रियाचं संयमन करावं लागत नाही, है की नाही. महाराज वर्णन करतात समाधी घर पुसे मानसाचे. चित्त आपोआप एकाग्र होतं. चित्ताचा एकाग्रपणा करावा, मनाचं संयमन करावं, इंद्रियाचं संयमन करावं, असं त्यांना त्रास नसतोच, आहे की नाही. सहजच ऐसे काय नेनो आपैसे ज्ञानोबराय वर्णन करतात. सहजरित्या अभ्यास त्यांचं वर्णन करतं. समाधी घर विचारित विचारित अशा महापुरुषांच्या हृदयाचा काय करत असते, शोध घेत असते. पूज्यश्री रामसुखदासजी महाराजांना खूप आनंद झाला. असे काय विद्यार्थी आहेत म्हटले. अशा प्रकारे खूप मोठं कौतुक केलं. आणि अशा परिस्थितीमध्ये गुरुरे बाबांनी काय केलेले, संप्रदायाची खूप मोठी पुष्कळ अशा प्रकारची सेवा केली. 1962 पासून श्री गुरु बाबांची पंढरीची वारी आहे. 62 पासून आत्तापर्यंत म्हणजे जवळजवळ 61 वारी आहे. 61 वारी जी आहे गुरुरे बाबांनी आपल्या जीवनामध्ये केल्या. आपणही वारी करतो, पण आपली वारी पडत झडत असते, है की नाही. पडत झडत म्हणजे कधी गाडीत बसा, कधी चालत चला, पाऊस जास्त आला तर घरी निघून जा, अशी आपली वारी असते. पण त्यांची गुरुरे बाबांची वारी म्हणजे अशी नाही. पडता जड भारी नेमान टळे निर्धारी. महाराज सांगतात नामा म्हणे केशव राजा केला नेम चालवी माझा. कोरोना आला तरी कोरोनाच्या काळात गुरुरे बाबांनी वारी केली. विठ्ठल विठ्ठल. त्यांच्या वारीची निष्ठा आपण नाही बोलू शकत महाराज. त्यांच्या जीवनातील जे काही सर्व पैलू आहेत, जे दैवी संपत्तीचे गुण आहेत, त्या दैवी संपत्तीचं आपण चिंतन नाही करू शकत. या महापुरुषांचे दैवी गुण म्हणजे कसे आहेत महाराज. गुणकुसुमाची माळा घेऊन मुक्ती बाळा, वैराग्य निरपेक्षाचा गळा घेऊसी तसे सगळे दैवी गुण आहेत महाराज. अभयम सत्व संसिद्धी ज्ञानयोग व्यवस्थिती दानम दमस्य यज्ञस्य स्वाध्यायस्त पार्जवम अहिंसा सत्यम क्रोधस त्याग शांतिर पैशुनम दया भूतेश्व लोलोत्वम मार्दोम ह्रीर चापलम तेजक्षमा धृती शौचम अद्रोहो नाती मानिता. सगळे गुण बघा, सगळे गुण गुरुरे बाबांच्या ठिकाणी काय आहेत, अशा प्रकारे वास करतात. सगळ्या गुणांनी गुरुरे बाबांचा आश्रय केला. जसं संत रामेश्वर शास्त्री तुकोबऱ्याचं वर्णन करताना म्हणतात, दया दीनानाथ तुवा जीवविली विश्वी विस्तारली कीर्ती तुझी. आम्ही आतापर्यंत ऐकत होतो, काय ऐकत होतो, दया अशी असते आम्ही असं ऐकत होतो. पण तुकोबऱ्याचा अवतार झाल्यानंतर दया जगली. तसं दैवी संपत्तीचे जे गुण आहेत ते सगळे गुण आपण ऐकत होतो, पण त्या सगळ्या गुणांनी जर आश्रय कुणाचा केला असेल तर गुरुरे बाबांचा आश्रय केला. विठ्ठल एवढी मोठी पंढरीची वारीची जी निष्ठा आहे की नाही, एवढी मोठी निष्ठा आहे. ज्ञानोबराय निघाले. ज्ञानोबराय निघाल्यानंतर ज्ञानोबराय जोपर्यंत जोपर्यंत चालतायत तोपर्यंत आपण बसायचं नाही. ज्ञानोबराय विसाव्याला थांबले तरच थांबायचं. तोपर्यंत मध्यभागी अशा प्रकारे काही पाणी प्यायचं नाही, कुठंही जायचं नाही, आहे की नाही. आपण दिंडीत चालता चालता जेवण करतो, आहे की नाही. आपलं असं असतं नाश्ता कर, नाही तर ते लोक देतच असतात ना, काहीतरी फराळ देतच असतात. मग ते खात गात जागा नाही, खात जागा असं आपलं असतं. पण गुरुरे बाबांचं निष्ठा आहे महाराज, ते निष्ठा आहे. स्था तिष्ठती ती निष्ठा जी अविचल आहे, ती कधीही अशा प्रकारे खाली येत नाही. आजी अभंग आहे ज्यांच्या धैर्या नाही भंग भाव एकविध रंग. किती असू द्या. आता ज्ञानोबराय सोहळ्यामध्ये आपला अनुभव येतो. माऊलींची पालखी एक तास जागेवर थांबते, एक तास जागेवर थांबते. पण गुरुरे बाबा एक तास जागेवरच उभे राहतात. विठ्ठल विठ्ठल. अशा महापुरुषांचा सर्व जगाला आदर्श आहे महाराज. मार्गाधारे वर्तावे विश्वहे मोहरे लावावे अलौकिक नुहावे लोकाप्रती सर्वांनी आदर्श घेतला पाहिजे. गुरुरे बाबांच्या पंढरीच्या वारीचा आदर्श सगळ्या समाजाने घेतला पाहिजे. गुरुरे बाबांच्या कीर्तनाचा आदर्श सर्व जगाने घेतला पाहिजे. गुरुरे बाबांनी कीर्तन केलं. बाबांचं कीर्तन म्हणजे काय असतं महाराज, आहे की नाही. ब्रह्मरसाची पंगतच असते. ज्ञानोबरांच्या भाषेमध्ये बोलायचं तर तुकाराम महाराज सांगतात, बोले विठ्ठल प्रसादे. तुका म्हणे पोटी देवा घालून सांगे गोष्टी. तुका म्हणे माझं बोलवितो देव, आमच्या परमात्माच आमच्याकडून बोलवून घेतो. बाबांचं कीर्तन म्हणजे उपदेशी तुका मेघवृष्टीने ऐका संकल्पासे धोका सहजते उत्तम. मग तुकाराम बाबा उपदेश करताना ते बाबांचं जे काही वाणी आहे तेजस्वी वाणी आहे. रिकामे तोंड
करू गेले बडबड. असं गुरुवरे बाबांचे जे काही असणारी कीर्तनातले वाणी आहे. बाबांचं कीर्तन सगळ्याला आवडतं महाराज, आहे की नाही. उच्च शिक्षितापासून अज्ञानापर्यंत, खेड्यातल्या लोकांपासून शहरातल्या लोकांपर्यंत, फडकऱ्यापासून ते वारकऱ्यापर्यंत किंवा अभ्यासू साधकापर्यंत किंवा विद्वानापर्यंत कोणी असो, बाबांचं कीर्तन आवडतं. किती आवडतं, किती अत्यंत गोड वाटतं. असं वाटतं ते कीर्तन अशा प्रकारे किती वेळ जरी चाललं तरी अशा प्रकारे कसा वेळ गेला मात्र कशा प्रकारे त्याचं काही भान राहत नाही. 2-2 तास असो, 3-3 असो. श्री गुरु बंकट स्वामी महाराज 3-3, 4-4, 5-5 तास कीर्तन करायचे. पण ते कीर्तन ऐकताना जो कीर्तनाला यायचा त्याला वाटायचं कीर्तन चालूच राहावं. विठ्ठल विठ्ठल. आपलं कीर्तन लोकांना वाटतं कधी संपतं, आहे की नाही. आपलं कीर्तन लोकांना वाटतं कधी संपतं. कारण आपली वाणी अशी असते, मोकळे मन रटाळ वाणी. मोकळं मन नसतंच म्हणा, रटाळ वाणी. पण गुरुवरे बाबांची जी वाणी आहे, जी काय अमृताचे शब्द बाहेर पडले, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, ते जी काही वाणी असते महाराज, त्यामध्ये भक्तीचे, वैराग्याचे, ज्ञानाचे, संत चरित्राचे असे बोध बाहेर पडतात महाराज. त्यात एखादं वाक्य एखाद्या साधकाच्या अंतःकरणामध्ये असं घर करतं, एखाद्या समाजातील एखाद्या लोकांच्या घरामध्ये, हृदयरूपी मंदिरामध्ये असं घर करतं. परिणाम त्या लोकांचं सगळं जीवन बदलून जातं, आहे की नाही. एक उदाहरण सांगतो आता आलं आहे म्हणून. रावेत गावामध्ये एक भाऊ आहेत. गुरुवरे बाबांचं कीर्तन होतं रावेतला, आणि तिथं कीर्तन असताना जोडवण्या धन उत्तम व्यवहार हे चिंतन चाललेलं होतं. ते भाऊनी कीर्तन ऐकलं. ते आतापर्यंत जोडवण्या धन उत्तम व्यवहार असा त्यांचा व्यवहार नव्हता. पण गुरुवरे बाबांचं कीर्तन ऐकल्यापासून त्यांनी आपल्या जीवनातला भ्रष्टाचारच सोडून दिला. विठ्ठल विठ्ठल. काय वाणी आहे. वाणीतले दोष सांगत असताना 12 दोष सांगितले. विरोधो वादो बळू प्राणू पाप ढाळू उपहासू चाळू वर्मस्पर्शू आटू वेगू विंदाणू आशा शंका प्रतारणून हे संन्यासीले अवगुण जिया वाचा. ज्या वाणीतून 12 दोष वगळलेले आहेत ती वाणी कशी आहे हो, अमृत स्वरूप वाणी आहे. आणि अशा अमृतमय वाणीमुळं साधक जे काही साधक काय होतात महाराज, तृप्त होतात. साधक प्रफुल्लित होतात. साधकाला भौतिक तृप्ती नाही, आध्यात्मिक साधक काय होत असतात, पुष्ट होतात. आणि अशा प्रकारे समाजामधले जे काही लोक आहेत ते सुद्धा गुरुवरे बाबांच्या अशा घवघवीत वाणीमुळं, त्याच्यामुळं समाजही अशा प्रकारचे सुधारला जात असतो. सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे, परमार्थ पोटी दृढावे, परमार्थ पोटी दृढावे. त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे, परमार्थ पोटी दृढावे, परमार्थ पोटी दृढावे. सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे. अशा या महापुरुषांच्या सहज आपण गोष्टी ऐकल्या, आपल्या अंतःकरणामध्ये भाव जागृत होतो. गुरुवरे बाबांच्या जीवनामधली निष्ठा अत्यंत महत्त्वाची आहे. कोणत्या निष्ठेचे चिंतन करताना गुरुवरे बाबांच्या जीवनामध्ये निरपेक्षता आहे, सदाचार संपन्नता आहे, नित्यनेमाबद्दल अविचल अशा प्रकारची निष्ठा आहे, कार्यतत्परता आहे, निर्भीडपणा आहे, परोपकारिता आहे महाराज. हे सगळ्या जीवनाचा विचार करा. गुरुवरे बाबांच्या जीवनामध्ये निरपेक्षता आहे. किती निरपेक्षता आहे पहा. थोडंसं आपण चिंतन केलं. आज एवढं मोठं भव्य दिवस श्री गुरु बाबांनी गाथा मंदिर उभारलेलं आहे. हे गाथा मंदिर म्हणजे बाबांच्या निरपेक्षतेचं स्वरूप आहे. विठ्ठल विठ्ठल. महाराज वर्णन करता माने पाचारी तर नव्हे आरानुख, देवासाठी झाले ब्रह्मांड स्वरे. माणसाला स्वतःचं घर बांधता येत नाही, पण काय साधू पुरुषांचा संसार आहे विचार करा. निवृत्ती गारस्थ मांडले आहे, निष्काम अपत्य प्रसवत जाय. त्यांच्या जीवनातला हा त्यागाचा परिपाक आहे. आटाटेविने न प्रार्थिता अयाचित अर्थ प्राप्त होता, तोही हाती घेऊ जाता निरपेक्षता बुडाली. नाथ महाराज सुंदर निरपेक्षतेचं चिंतन केले. विचार करा काय गुरुवरे बाबांचं जीवन असेल, किती निरपेक्षता असेल, किती निरपेक्षता असेल. निरपेक्ष मुनीम शांतम निर्वैरम समदर्शिनम, अशा प्रकारे भगवंतांनी निरपेक्ष महापुरुषाचं वर्णन केले. गुरुवरे बाबांच्या जीवनामध्ये प्रखर निरपेक्षता आहे, आणि त्या निरपेक्षतेचं प्रतीक म्हणून अशा प्रकारे एवढं भव्य दिव्य जागतिक कीर्तीचं श्री तुकोबऱ्यांचं जे गाथा मंदिर आहे, त्या गाथा मंदिराची स्थापना श्री क्षेत्र देहूमध्ये झाले. आपण उत्तर हिंदुस्थानामध्ये जातो, मोठमोठे मंदिरं बघतो, तिथलं नित्य अन्नदान बघतो, तिथल्या सुखसोयी बघतो, आणि कधी कधी आपल्यालाही वाटतं महाराष्ट्रामध्ये असं असावं नाही, झालंय. विठ्ठल विठ्ठल.
तिथं गेल्यानंतर ते सगळं पाहिल्यानंतर मग गाथा मंदिराची आठवण येते आहे की नाही. तिकडं रामायणाचं मंदिर आहे, तुळशी रामायणाचं मंदिर आहे, गीतेचं मंदिर आहे, नित्य अन्नदान आहे उत्तर हिंदुस्थानामध्ये. पण हे सगळं पाहिल्यानंतर गुरुराव बाबांचा श्वास न श्वास म्हणजे गाथा मंदिर आहे. गुरुराव बाबांचा श्वास न श्वास म्हणजे तुकोबराय आहेत. गुरुराव बाबांचं सगळं जीवन म्हणजे श्री तुकोबरायांचं अशा प्रकारे तुकोबरावरची असणारी निष्ठा आहे. इतकी अपार निष्ठा आणि त्या निष्ठेचा परिणाम म्हणून एवढं भव्य दिव्य अशा प्रकारचं गाथा मंदिर उभारलं गेलेलं आहे. निरपेक्षता आहे, नित्य अन्नदान आहे. या कुणी या. बरं, गाथा पारायण करायचं असेल तर गाथा उघडायची आवश्यकताच नाही, मंदिरातच गाथा पारायण करायचं महाराज आहे की नाही. सगळे अभंगच आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी राज सुकुमार मदनाचा पुतळा. फक्त तिथं उभं राहायचं आहे की नाही, मंदिरात उभं राहायचं, पारायण करायचं, 12 वाजले की जेवायला जायचं. विठ्ठल विठ्ठल विश्रांतीला भक्तनिवास आहे की नाही. भक्तनिवास आहे, सगळं मोफत आहे. या आनंद घ्या, तुकोबऱ्यांची सेवा करा. संतांनी काय केलं? पुरुषार्थ सिद्धी 4 घेऊन आपल्या हाती रिघाला भक्तीपंथी जगा देतो. ही पुरुषार्थ सिद्धी मोक्ष सिद्धी जी आहे, कैवल्य कनकाचं जे दान आहे, तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू सेवितो हा रस वाटितो अनेका. शास्त्रामध्ये असं म्हटलेलं आहे, ब्रह्मवेत्ता कोणता श्रेष्ठ आहे? मग तिथं असं म्हटलेलं आहे, क्रियावानेषु ब्रह्मविदाम वरिष्ठ. जो क्रियावान ब्रह्मवेत्ता आहे तो श्रेष्ठ आहे. आपतरेत्या की कोण बराई और नको भलो नाम धराई. स्वतः उद्धारून जातो ह्याला संत महात्मे महत्त्व देत नाहीत. जो जगाचा उद्धार करतो तेची पुण्यवंत, तेची परोपकारी. प्रबोधी त्या नारी नरलोका दाता तोची एक जाना. दाता तोची एक जाना. दाता तोची एक जाना. दाता तोची एक जाना. नारायणा स्मरावी. आणि नाशिवंते काय. नाशिवंते काय. नारायण स्मरावे. नारायण स्मरावे. अनेक नाशिवंत काय. अनेक नाशिवंत काय. यावे तया का कुलती जे दावे ती सुपंत. गुरुराव बाबांनी काय केलं? हरिभजन हे धवळीले जग सुकविला लाग. कळी काळाचा अशा प्रकारे जी काही कीर्तनाच्या माध्यमाच्या द्वारे, स्वतःच्या आचार विचाराच्या द्वारे. कारण गुरुराव बंशीबाबा नेहमी सांगत असतात, कीर्तनाचा परिणाम समाजावर होतो, पण कुणाचा होतो? जो आचारनिष्ठे विचारनिष्ठे त्याचाच परिणाम समाजावर होत असतो. नाहीतर लोकाला कीर्तनकार महाराज सांगत असतात, पंढरीशी जारे आल्यानो संसारा, आणि हा स्वतःच मुंबईला आषाढी वारीला कीर्तन करतो. चालतं का असं महाराज? असं चालत नसतं. ज्याचा आचार विचार चांगला आहे त्याचाच समाजावर परिणाम होत असतो. श्री तुकाराम महाराज सांगतात, बोले तैसा चाले तुका म्हणे तो अमोल. आहे की नाही? तुका म्हणे तो अमोल. महाराज जसं बोललं जातं तसंच ज्यांच्या जीवनामध्ये आचाराची निष्ठा आहे, विचाराची निष्ठा आहे, सदाचाराची निष्ठा आहे. कसं सदाचार आहे गुरुवारे बाबांच्या जीवनामध्ये? बाहेरी कर्मेक शाळाला, भितरी ज्ञाने उजळला, ही दोही परी आला पाखाळा एका. बाह्य निष्काम कर्माचं आचरण आहे. बाह्य निष्काम कर्माच्या आचरणाच्या द्वारे बाह्यशुद्धी संपादन केली आहे ना. अंतःकरणामध्ये ज्ञानाची बैठक असल्यामुळं अंतःकरण शुद्ध आहे. सदाचार बाबांच्या जीवनातली सदाचाराची निष्ठा आहे. नित्यनेमाची गुरुवारे बाबांच्या जीवनातली निष्ठा आहे. किती कठीण प्रसंग असो तेवढा नियम झाल्याशिवाय जलसुद्धा ग्रहण करायचं नाही. ज्ञानेश्वरीच्या ज्या ओव्या असतील तेवढ्या ओव्या वाचल्याच पाहिजे. गाथ्याचे जे अभंग असतील त्या अभंगाचं वाचन झालंच पाहिजे. श्री एकनाथी भागवताचं जे चिंतन आहे, पारायण आहे, ते झालंच पाहिजे. हरिपाठ झालाच पाहिजे. सहस्रनाम झालंच पाहिजे. देवाची पूजा झालीच पाहिजे. मग किती वेळ लागो, ते झाल्याशिवाय जल अन्न पानाचं ग्रहण करायचं नाही. किती निष्ठा आहे महाराज हे! काय अन्न जी काही नित्यनेमावरची जी निष्ठा आहे ही अपार निष्ठा आहे. आपली निष्ठा एखादी दिवस टिकते, पण आपली निष्ठा टिकत नसते महाराज. निष्ठा टिकत नसते, आपली निष्ठा निष्ठी असते. गुरुवारांच्या भाषेमध्ये निष्ठा निष्ठी असते, पण त्यांची अशा प्रकारची अचल निष्ठा असते. कठीण प्रसंग येऊ द्या. खूप मला सांगितलं गुरुराव बाबांच्या जीवनातली निष्ठा सांगत असताना कठीण प्रसंग आले आहे की नाही. उशीर झाला, दुपार झाली, पण तेवढा नियम झाल्याशिवाय पाणीसुद्धा ग्रहण नाही करायचं. विठ्ठल विठ्ठल. आपलं तसं नसतं.
आपला जर नियम 300 ओव्याचा असेल आणि उशीर झाला तर 5 ओव्यात भागवून घेतो आपण, आहे की नाही. आपलं असं असतं, पण त्यांचं तसं नाही. तेवढं झालंच पाहिजे, तेवढं वाचन झालंच पाहिजे. 12 वाजून 2 वाजू नाही घ्यायचं महाराज. ही जी निष्ठा आहे त्याचा परिणाम आहे, त्याचा परिणाम समाजावर होतो. जी काही वारकरी संप्रदायातील व्रत वैकल्य आहेत, जी काही व्रत आहेत, त्या उपासाधिकावर्षीची जी निष्ठा आहे, व्रत एकादशी करीन उपवासी गायीन अहर्निशी मुखी नाम, जी काही व्रत आहे त्या व्रतावर असणारी निष्ठा आहे. एकादशीसारखं व्रत आहे, 15 दिवसाचं व्रत आहे. ते व्रत कसं करावं, निराहार निर्जला करावं, अशा प्रकारची व्रतावरची निष्ठा आहे. दशमी व्रताचा आरंभ, दशमी एकभुक्त राहायचं, एकादशीला काहीच खायचं नाही. एकादशी आपण एरवी निर्जला करू शकतो, पण जेव्हा ज्ञानोबरे पुण्याहून सासवडला जातात तेव्हा मात्र खरी परीक्षा असते, आहे का नाही. ज्यावेळेस तो घाट चढायचा असतो, निर्जला व्रत असतं, तेव्हा मात्र कसोटी असते. पण ते सगळे कसोटी महाराज, आहे का नाही. पडता जड भारी नेमानं टळे निर्धारी, ज्यांचा नियम कधी चुकत नाही, किती कठीण प्रसंग असू द्या, पण ज्यांच्या नियमाच्या ठिकाणी, ज्यांच्या हृदयाच्या ठिकाणी धीरत्व आहे. धीरत्वम अक्ष प्राबल्यापी आनंद स्वाद वांछया तिरस्कृत्य अखिलाक्ष आणि तच्चिंतायम प्रवर्तनम असं म्हटलेलं आहे. धीरत्व आहे त्यांच्या ठिकाणी. इंद्रियाचं कितीतरी प्राबल्य असलं तरीसुद्धा परमात्म्याच्या सेवेसाठी सगळ्याचा तिरस्कार केला आणि त्या नियमामध्ये जे अविचलन राहिले, दृढ राहिले, असे नित्य नियमाची असणारी गुरुवर्य बाबांची निष्ठा आहे, आचार्याची निष्ठा आहे, विचाराची निष्ठा आहे. आणि अशा प्रकारे श्री गुरु बाबा फक्त कार्यकुशलता गुरुवर्य बाबांचं चिंतन केलं आपण तर तुकाराम महाराज सांगतात, जया श्री कारभार बुद्धिसार तयाचे. ज्यांच्या ठिकाणी अशा प्रकारे ज्याच्या डोक्यावर सगळा भार आहे त्याची बुद्धिसार असते महाराज. तैशी दुर्लभ जे सद्बुद्धी, जे परमात्माची अवधी जैसा गंगेशी उददी निरंतर. काय मोठं महाराज ते अशा प्रकारे बुद्धी असेल, काय ते तेज असेल. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी. परखडपणा आहे गुरुवर्य बाबांच्या जीवनामध्ये, परखडपणा आहे. चुकलं तर बोलणारच बाबा विठ्ठल विठ्ठल. निरोप सांगता न धरी भय न करी चिंता. निरोप सांगत असताना, संतांच्या वचनाचा अनुभव जगाला सांगत असताना, न धरी भय न करी चिंता, असो ज्याचे त्याचे माथा, आपण करावी ते कथा. तुकाराम महाराज वर्णन करतात. असा परखडपणा आहे गुरुवर्य बाबांच्या जीवनामध्ये. आणि महाराज सांगतात परोपकारी जीवन गुरुवर्य बाबांचं आहे. संतांचं जे जीवन असतं सगळे परोपकारासाठीच असतं. मज निरंतर जागविती. काय सांगू आता संतांचे उपकार. विठ्ठल विठ्ठल. गुरुवर्य बाबांच्या जीवनामध्ये लौकिक उपकार आहे आणि अलौकिक उपकार आहे. संतांच्या जीवनामध्ये 2 उपकार असतात. लौकिक उपकारही असतो आणि अलौकिक उपकार असतो. गुरुवर्य बाबांच्या जीवनातला परोपकार कसा आहे हो, 2-3 ओव्या माऊलींच्या सांगतो. ज्ञानोबा सांगतात, आता कदर्तवित व्याधी बळी करण्याच्या आधी आप पर्ण शोधी सद्वैद्यू जैसा चिकली ऋतुली गाये धड भाकड न पाय तेचे ग्लानी होय काला भोला नाना बुडतया ते स करणू न पुसे अंत्यजोकी ब्राह्मणू काढोनी राखे प्राणो हेची जाणे. हे जसं महापुरुषाचं वर्णन ज्ञानोबा करतात तद्वत गुरुवर्य बाबांच्या जीवनामध्ये परोपकाराची निष्ठा आहे. कुणी कसाही असो, आपल्याला माहिती आहे आळंदी क्षेत्रामध्ये गाथा ज्ञानेश्वरी पाठ करणाऱ्या साधकासाठी मोफत अन्नदान होतं. वैष्णव सदनला जे विद्यार्थी राहत होते त्यांच्यासाठी दररोज भाकरी भाजी त्यांची सगळी सोय होती. दशमी व्रतवाल्यासाठी फराळाची सगळी सोय होती. गुरुवर्य बाबांनी हे सगळं केलं. जीवनामध्ये जी असणारी परोपकारता आहे, जीवनामध्ये बाबांचं जे आयुष्य आहे परोपकारामध्ये आहे. लौकिक उपकार गुरुवर्य बाबांचा आहे. आणि गुरुवर्य बाबांचा अलौकिक उपकार जर कोणता असेल तर मज निरंतर जागविती. त्यांच्याकडे पाहिलं आहे का नाही, आपल्याला भीती वाटते, आहे का नाही, आधारयुक्त भीती वाटते. जसं गुरुवर्य घोलेबाबांकडे जायला आधारयुक्त भीती वाटायची, तसं अजून आपल्याला गुरुवर्य बाबांकडे जायला भीती वाटते, आधारयुक्त भीती वाटते. आणि भीती वाटलीच पाहिजे, कारण भीती वाटल्याशिवाय परमार्थ होत नसतो. गुरुवर्य बाबांकडे पाहिल्यानंतर भीती वाटते, त्यांच्याकडून पाहून परमार्थ करावा लागतो. आज समाजामध्ये कितीतरी कीर्तनकार आहेत, कितीतरी कलाकार आहेत, गुरुवर्य बाबांकडे पाहून घाबरतात. विठ्ठल विठ्ठल. समोर येत नाहीत, बोलतील बाबा, रागवतील, समोर येत नाहीत, भीती वाटते. आणि भीती वाटली पाहिजे. महापुरुषांची आपल्याला भीती वाटली पाहिजे, कारण त्यांच्या कृपेने काय होत असतं, आपलं आत्यंतिक कल्याण होत असतं. म्हणून हे जी काही सर्व निष्ठा आहे, ही सगळी निष्ठा गुरुवर्य बाबांच्या जीवनामध्ये आचार्याची निष्ठा, विचाराची निष्ठा आहे, वारीची निष्ठा आहे. समाजासाठी गाथा मंदिर, वैष्णव सदन,
पंढरी क्षेत्रामधलं वैष्णव सदन हे कशासाठी केलेलं आहे? हे सगळं समाजासाठीच केलेलं आहे. निरपेक्षता गुरुराय बाबांच्या जीवनातला महत्त्वाचा गुण आहे. निरपेक्षता समाजासाठी रात्रंदिवस कीर्तनाची जी सेवा आहे, एकदा सेवा घेतली. आमचे श्री मयूर महाराजांनी आम्हाला आत्ताच सांगितलं, गुरुराय बाबा सकाळी पहाटे आले, स्नान केलं, विणा घेतला आणि काकडा सुरू केला. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. काय महाराज, हे सोपं आहे हे का नाही? हे सोपं आहे. हे असणारी अशा प्रकारे पांडुरंगाची असणारी ही अपार कृपा आहे. जीवनातले असते सगळे ही निष्ठा, परोपकारिता, जीवनातलं असणारे हे जे काही दृढभाव असणारा गुरुराय बाबांच्या जीवनामध्ये आहे. म्हणून श्री तुकाराम महाराज सांगतात, मी किती जरी शब्द मात्राने या महापुरुषांचं वर्णन केलं, शब्दाने मी किती चिंतन केलं, पुष्कळ वर्णन आहे. गुरुराय बाबांनी या परिसरामध्ये मंदिरं उभारले, पुष्कळ मंदिरे उभारले, संतांचे मंदिरं उभारले. गावाचे नाव जर चुकीचे असतील तर गावाचे नाव बदलून घेतले. विठ्ठल विठ्ठल विठाला विठाला विठाला. लोकसंग्रहाचं वर्णन करताना नाथ महाराज वर्णन करतात, अभेद भक्ती वैराग्य ज्ञान स्वयं आचरणे आपण देखील लावावे इतर जन लोकसंग्रह लक्षण या जाणनाव. नाथ महाराज म्हणतात, अभेद भक्ती वैराग्याचं आचरण करून समाजाला त्या भक्तीमध्ये ज्ञानामध्ये प्रवृत्त करणं हा खरा लोकसंग्रह आहे. आणि हा लोकसंग्रह गुरुराय बाबांच्या जीवनामध्ये परिपूर्णतेने आपल्याला अनुभवाला येतो. आपण वाणीच्याद्वारे किती जरी वर्णन केलं तरी गुरुराय बाबांचं वर्णन कमीच होणार आहे. मी सुरुवातीलाच सांगून गेलो, प्रज्ञेचे आथिलेपणे श्री गुरु समर्था रूप म्हणे, तरी ते मोतिया भिंग देणे, तैसे होईल 15.5 रजतवनी, तैसी स्तुतीची बोलणी, उगियाची माता ठेवेजे चरणी, हेची भले या लागी आता, स्तुती सांडोनी निवांता, चरणी ठेवेजे माता हेची भले, दुजया थाव मोडे परेशी वैखरी बुडे, तो तुम्हा कोणे तोंडे वानावासी. माऊली वर्णन करतात, जिथं दुजेपणाचा जोर नाहीसा, द्वैताचा जोर नाहीसा होतो, परावाणीसह वैखरी वाणीसुद्धा बुडून जाते, तिथं आपल्या ह्या सामान्य बुद्धीच्या द्वारे महापुरुषाचं वर्णन होत नाही. मग आपण काय करावं? अशा महापुरुषांच्या चरणावर साष्टांग दंडवत करावा. श्री संताचे माता चरणावारी, श्री संताची माता चरणावारी, संताची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. आपल्या वाणीच्या द्वारे या महापुरुषाचं चिंतन होऊ शकत नाही. आपल्या प्रज्ञेच्या बळावर, बुद्धीच्या जोरावर आपण या महापुरुषाचं चिंतन करू शकत नाही. त्यांच्या स्वरूपाचं आपल्याला आकलन होऊ शकत नाही. म्हणून आपण काय केलं पाहिजे? श्री संताची या
माथा चरणावरी. तुकोबाराम महाराज म्हणतात संतांची स्तुती ते दर्शनाच्या योगे पडिल्या प्रसंगी ऐसे की जे. संतांचं सवन होत नाही ना, मग काय करा, त्यांच्या पाया पडा. विठ्ठल विठ्ठल. अशा महापुरुषांच्या चरणावर आपण मस्तक ठेवावं. त्यांच्या चरणावर काय करावं, साष्टांग दंडवत करा. श्री संतांच्या श्रीकारयुक्त अशा प्रकारे त्याची योजना केलेली आहे. महापुरुषांचं स्मरण करत असताना, चिंतन करत असताना, त्यांचं बोलत असताना श्रीकार पदाने केलं पाहिजे. अभियुक्तानाम नामधेयम श्रीकारपूर्वकम प्रविंजित असं म्हटलेलं आहे. महापुरुषाचं चिंतन करत असताना श्रीपदाने योजावं. श्री ज्ञानोबर आहे, श्री तुकोबर आहे, अशा प्रकारे या महापुरुषांचं स्मरण श्रीपदाने केलं पाहिजे. श्री म्हणजे काय हो, आपण पंचदशीमध्ये नमस्ते शंकरानंद गुरु पादांबू जन्मने स विलास महामोह ग्राहक ग्रासेक कर्मने. अशा प्रकारे श्रीगुरूंचं चरणकमल काय करतं, महारूपी नकराचा नाश करतं. म्हणून त्यांचं चिंतन करत असताना श्रीकार पदानं करावं. श्रीपदाचं चिंतन करताना अनेन श्रीगुरु आणि मादी ऐश्वर्य संपन्नत्व सूचितम भवती. आमचे श्रीगुरू आहेत. अशा प्रकारे अनिमादी ज्या अष्टमहासिद्धी आहेत त्या सर्व अष्टमहासिद्धी ऐश्वर्याने संपन्न आहेत असं श्रीपदाने योजलेलं आहे. म्हणजे पहा, जेवढे जेवढे भगवंताचे अवतार झाले, प्रत्येक भगवंताच्या अवतारामध्ये लक्ष्मी बरोबर आहे. काय विष्णू हो येशा अनपायिनी असं म्हटलेलं आहे. म्हणजे भगवती लक्ष्मी देवी जी आहेत भगवंताचे अनपायिनी. अशा प्रकारे म्हणजे भगवान विष्णूहून ते कधीही वेगळ्या होत नाहीत. देवी लक्ष्मी माता भगवान विष्णूहून कधीही वेगळे होत नाहीत. जेवढे देवाचे अवतार झाले, श्री रामरायाचा अवतार झाला, देवी सीता माता प्रकट झाल्या, पांडुरंग परमात्मा आले, श्री रुक्मिणी माता आल्या. देवाचे जेवढे अवतार झाले, पण जेव्हा देव ब्रह्मचारी व्रतामध्ये प्रकट होतात तेव्हाही देवी लक्ष्मी माता प्रकट झाल्या. नरनारायणाच्या रूपानं परमात्मा प्रकट झाले बद्रिकाश्रमामध्ये, तेव्हा देवी लक्ष्मी माता बद्रीवृक्षाच्या रूपानं प्रकट झाले. भगवान दत्तात्रेय ब्रह्मचारी आहेत, देवाचे अवतार आहेत, तेव्हा कामधेनूच्या रूपानं देवी लक्ष्मी माता प्रकट झाल्या. वामनाचा अवतार झाला, ब्रह्मचारी अवतार आहे. मग त्यावेळेस छत्राच्या रूपानं भगवती लक्ष्मी माता काय झालेले आहेत, प्रकट झालेले आहेत. श्री ज्ञानोबर ब्रह्मचारी आहेत, तेव्हा जी सुवर्ण पिंपळ आहे तो देवी लक्ष्मी मातेच्या रूपानं प्रकट झाला. किंवा जेवढे संतांचे अवतार आहेत हे सगळे संतांचे अवतार महाविष्णूचेच आहेत. मग संतांचे अवतार जर महाविष्णूचे असतील, मने रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही दुजा, किंवा घ्यावया भक्तिसुख पांडुरंग अवतार, सगळे संतांचे अवतार महाविष्णूचेच आहेत. मग महाविष्णूचे जर संतांचे अवतार असतील तर मग संतांच्या जवळ लक्ष्मी कोणती आहे, तर श्रीपदाने ब्रह्मविद्या किंवा भक्ती हीच लक्ष्मी आहे. विठ्ठल विठ्ठल. श्रेयते इति श्री असं म्हटले. श्रेयते म्हणजे जे आश्रय घेते. भगवान महाविष्णूने लक्ष्मीला जवळ नाही बोलवलं. हे असो महासिद्धीशी लक्ष्मी आलिया पाशेपरी महाविष्णू जैसे गणिचे ना, ते भगवान विष्णूने लक्ष्मीला जवळ नाही बोलवलं. भगवती लक्ष्मी मातेनीच भगवान विष्णूचा आश्रय घेतला. तसं भक्ती आणि ब्रह्मविद्या अशा प्रकारे ब्रह्मविद्येने आणि भक्तीनेच भगवान संतांचा आश्रय घेतलेला आहे. म्हणून श्री संताच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. श्री तुकाराम महाराज सांगतात दंडवत 3 प्रकारचा आहे. श्री संतांच्या माथा चरणावरी दंडवत आहे. अशा प्रकारे अष्टांगाने दंडवत आहे आणि सर्वांगाने दंडवत आहे. दंडवत दंडापरे मागे उरी नुरावे. महाराज सांगतात लिंग का प्रतिमा दिठी देखत खेव अंगेष्टी लोटेजी का काठी पडली जैसी. जसा दंड सत्रान पडतो, दंड पडल्यानंतर कुठलाही कोण कोपरा राहत नाही, सर्वांगानं पडत असतो. हा एक प्रकारचा दंडवत सांगितला गेला. किंवा अष्टांगाने दंडवत सांगितला. शिरसा उरसा दृष्ट्या पदभ्याम कराभ्याम जानुभ्याम म्हणजे या अष्टांगाने श्री गुरुला नमन करणं हा एक नमन सांगितला. आणि श्री संतांच्या माथा चरणावरी साधू पुरुषांच्या संतांच्या चरणावर काय करावा, माथा ठेवावा. 3 प्रकारचा नमस्कार सांगितला. 3 प्रकारचा नमस्कार का सांगितला, जेव्हा आपण श्री गुरुच्या चरणी सर्व समर्पित करतो तेव्हा दंडवत घालायचा. जेव्हा श्री गुरुकडून आपल्या ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असतं तेव्हा साष्टांग घालायचा. आणि जेव्हा श्री गुरुला एखाद्या व्यावहारिक क्रियेमध्ये प्रवृत्त करायचं असतं तेव्हा त्यांच्या चरणावर मस्तक ठेवायचं. विठ्ठल विठ्ठल. तद्विद्धी प्रणिपातेनं ज्ञानप्राप्तीसाठी साष्टांग दंडवत घाला. एखाद्या आपल्याला श्रीगुरूंना जर आता श्रीगुरूंची फिरायची वेळ झाली, श्रीगुरूंची फिरायची वेळ झाली, तिथं दंडवत नाही घालायचं, काय करायचं नाही, फक्त माथा ठेवायच्या चरणावर आणि गुरूंना प्रार्थना करावी. म्हटले गुरु महाराज आपली फिरायची वेळ झालेली, आपल्याला गेलं पाहिजे. म्हणजे सामान्य व्यावहारिक क्रियेमध्ये प्रवृत्त करण्यासाठी त्यांच्या चरणावर मस्तक ठेवा. सर्व समर्पतेचा भाव जेव्हा असतो तेव्हा दंडवत घाला आणि ज्ञानप्राप्तीसाठी काय करा, साष्टांग नमस्कार करा. विठ्ठल विठ्ठल. नमस्काराचा
नमस्काराचं फल सांगितलं, नमस्कार कसा करावा सांगितलं, नमस्कार कुणाला करावा हेही सर्व सांगितलेलं आहे. नमस्काराच्या फलाचं चिंतन करत असताना अभिवादनशीलस्य नित्यम ऊर्ध्वोपसेविनः चत्वारी तस्य वर्धन्ते आयुः विद्या यशो बलम. महापुरुषांच्या चरणावर जर आपण मस्तक ठेवलं तर 4 गोष्टीची काय होत असते, वृद्धी होत असते. म्हणून काय करावं, आपण महापुरुषांच्या चरणावर मस्तक ठेवावं. आयुष्य वाढतं, विद्या वाढते, यश वाढतं आणि बल म्हणजे शक्ती वाढते. बघा, महापुरुषांना नमस्कार केला, काय वाढलं, सच्चिदानंद बाबाचं आयुष्य वाढलं. भगवती अर्धांगिनी असणाऱ्या देवीने काय केलं, ज्ञानोबांना दंडवत घातला, वंदन केलं. परिणाम काय झाला, सच्चिदानंद बाबा जिवंत झाले म्हणजे आयुष्य वाढलं. आयु होई विद्या. श्री एकलव्य आहेत, एकलव्याने भगवान गुरु द्रोणाचार्यांना वंदन केलं. आचार्याने सांगितलं मी क्षत्रियाशिवाय कोणाला शिकवत नाही, काय हरकत नाही म्हटले, फक्त नमस्कार केला आणि मातीचे द्रोणाचार्याची मूर्ती केली. आणि अशा प्रकारे सर्व जी काही धनुर्विद्या आहे, जसं ज्ञानोबराय म्हणतात मी पार्थ द्रोणाचा केला, याने धनुर्वेद मजा दिला, पण अर्जुनापेक्षाही जास्त विद्या एकलव्यानं प्राप्त झाली. कशामुळं, आयुर्विद्या अभिवादनशीलस्य विद्या प्राप्त झाली. यश, श्रीगुरूंना आपण नमस्कार केला, महापुरुषांना नमस्कार केल्यावर काय होतं असतं, यश प्राप्त होतं. युद्धातला प्रसंग आहे, कुरुक्षेत्रातल्या युद्धाचा प्रसंग आहे. समोर सगळे सैन्य आलं, कौरव पांडव एकत्र आल्यानंतर धर्मराज आहेत, रथातून खाली येतात आणि खाली गेल्यानंतर समोर जायला निघतात. त्यावेळेस पितामह भीष्माचार्य असतात, द्रोणाचार्य असतात, कृपाचार्य असतात. पण इकडे पांडवाकडचे जे अर्जुन आहेत, भीम आहेत, धर्मराजाला सांगतात महाराज, बाबा, दादा तुम्ही का चालले, थांबा, मी का चालले याचं कारण तुम्हाला नंतर सांगतो, युद्ध करू आपण, पण मला माझी आधी शिष्टाचार मला पाळला पाहिजे. धर्मराज युधिष्ठिर जातात, जी काही कुरुश्रेष्ठ असणारे पितामहांना वंदन करतात, आचार्य द्रोणांना वंदन करतात, कृपाचार्यांना वंदन करतात. शल्य गुरु आहेत, आपले मामा आहेत, शल्यांना वंदन करतात, नवे शकुनी मामालाही वंदन करतात. विठ्ठल विठ्ठल सगळ्यांना वंदन केल्यानंतर महाराज प्रसन्नता निर्माण झाली. प्रीतोस्मी म्हणजे प्रेम आहे तुमच्यावर, युद्ध कर. आणि सगळ्यांनी आशीर्वाद दिला. वास्तविक पाहता आपला शत्रू आहे असं असताना सुद्धा सगळ्यांनी कौरवांनी आशीर्वाद दिला, विजयी भव, विजयी व्हाल. एवढंच नाही, अजून तुम्हाला काय पाहिजे असेल, अन्य अभिलाषित्वम, अन्य काही अपेक्षा असेल, ते सगळ्या अपेक्षा तुमच्या काय होतील, पूर्ण होतील. म्हणून आयुः विद्या यशो बलम आणि शक्तीसुद्धा प्राप्त होते. शक्ती, श्री गुरूंना महापुरुषांना नमस्कार केलं, शक्ती प्राप्त होते. श्री मारुतीरायांचं उदाहरण आहे. मारुतीराय बाल्यावस्थामध्ये काय करायचे, थोडे ऋषीमुनींचं खेडकर स्वभाव असल्यामुळं तर ऋषीमुनींचा थोडा त्रास व्हायचा. झोपडी दुसरीकडे न्यायचे, दरीमध्ये असेल झोपडी, डोंगरावर न्यायचे, डोंगरावर झोपडी असेल, दरीवर न्यायचे. सकाळी उठल्यावर ते बघायचे दरीत कसं काय आलो, ते वर गेले म्हणायचे वर कसं काय आलो. म्हणजे असं झाल्यानंतर मग ते ऋषीने वाटलं आता ह्यांना आपण काय केलं पाहिजे, शक्तीचं काय केलं पाहिजे, नाश केला पाहिजे. पण विचार केला, रामकार्य सिद्ध करायचे, आपण जर शाप दिला तर पुढं रामकार्याचा प्रतिबंध केल्याचा दोष आपल्याला लागेल. म्हणून फक्त असं म्हटलं, तुम्हाला तुमच्या शक्तीचं विस्फोरण होईल. आणि मग ज्यावेळेस विस्फोरण होईल असं म्हटलं गेलं, शाप दिला गेला, तसं मारुतीरायांना वाटलं आता आपल्याला काहीही करता येत नाही. मग जेव्हा उशाप देताना तुम्हाला जेव्हा रामरायाचं दर्शन होईल, भावात रामायणामध्ये वर्णन केलं, जेव्हा श्री मारुतीराय रामरायांच्या चरणावर मस्तक ठेवतात तेव्हा त्यांना आपल्या बलाचं स्मरण होतं म्हणजेच त्या बलाची प्राप्ती होते. विठ्ठल विठ्ठल म्हणून श्री तुकाराम महाराज सांगतात, श्री संताच्या माथा चरणावरी साष्टांगे करी दंडवत. गुरुरे बाबांचं पूजन का करायचं, आयुः विद्या यशो बलम, ह्या 4 गोष्टीची आपल्याला वाढ होते, त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. म्हणून आपण ह्या महापुरुषांचं काय केलं पाहिजे, वंदन केलं पाहिजे, स्मरण केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. त्याचा परिणाम काय होतो, तुकाराम महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात. विश्रांती पावलो सांभाळा उतारी, 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 विश्रांती पावलो सांभाळा उतारी. वडली अंतरी प्रेम तुझ, वडली अंतरी प्रेम तुझ, विश्रांती पावलो
विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे वाढले अंतरे प्रेम सुख श्री संताची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत एकदा मोठ्या प्रेमानं संप्रदायाच्या नियमानं मुखाने नाम आणि हाताने टाळी विठोबार कुंडली कवरदार संतरेश्वर महाराज गुरु जोग महाराज बार विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेमसुख विश्रांती प्राप्त झालो श्रीगुरूंचं स्तवन केलं श्रीगुरूंचं पूजन केलं साधकाला काय होते विश्रांती प्राप्त होते विश्रांतीचा ठाव पायी संताची या भाव किंवा विश्रांतीचे स्थान संताचे माहेर ते या भूमीवर अलंकापूर विश्रांती म्हणजे कसली विश्रांती आहे किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे फजित जन्म मरणामध्ये शनैक तोही नाही विसावा ही भ्रमंती आपली चाललेली नद्याम किटा येवा वर्ता दावर्तांतर माशुते व्रजंतो जन्मनो जन्म लभंते नैव निर्वृत्तीम सत्कर्म परिपाकाते करुणा निधुनोद्धृतः प्राप्य तीरतरुच्छायाम विश्राम्यन्ते यथा सुखम विश्रांती पावलो आता आम्हाला श्रीगुरूच्या आशीर्वादाने विश्रांती प्राप्त झाली सांभाळा उत्तर कालामध्ये आम्हाला सांभाळा कारण एकदा ज्ञान झाल्यानंतर सुद्धा असंभावना विपरीत भावना जे दोष असतात ते राहू शकतात म्हणून काय करा ते दृढ ज्ञान होण्यासाठी आम्हाला सांभाळा उत्तरी महाराज सांगता वाढले अंतरी प्रेमसुख किंवा तुमच्या उत्तराच्याद्वारे काय झालेलं आहे तुम्ही असं म्हणा आम्ही काय करतो यांचा सांभाळ करतोय कारण गुरुरे बाबा काय करतात साधकाचा सांभाळ करतात दैविकी उदारवाचा जे उद्देश होते नाभिकाराचा ते नवरसुद्धा अभ्याचा थावो लाभे गुरुवरांच्या मुखातले शब्द आले सांभाळिले 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 अनाथा भागलिया मज वाहतील कडे संत महात्मे सांभाळतात धीर देतात उत्तराच्याद्वारे धीर देतात सांभाळतात परिणाम काय होतं दृढबोध होतो मी वासुदेव तत्व हे ज्ञान होतं आणि मग वाढले अंतरी प्रेमसुख भक्तिप्रेमाची काय होत असते वृद्धी होते त्यांच्या कृपेच्या वर्षावाच्याद्वारे काय घडलं डौरले हे काया कृपेच्या वरसे नव्हे आणारेसे उद्धारिलो त्यांच्या कृपेच्या प्रेम पाहण्याच्याद्वारे काय झालेलं आहे आमची जी काही काया आहे ही सगळी काया शृंगारली गेलेली आहे आता आमचा निश्चय झाला नव्हे आणारेसे उद्धारिलो श्री अर्जुन जे आहेत अर्जुनाने देवाला सांगितलं मदनुग्रहाय परमं गुह्यम अध्यात्म संज्ञितम यत्व युक्तम वचस्तेन मोहयम विगतो मम तुम्ही आम्हाला जे ज्ञान दिलं तिथं श्री अर्जुनाने देवाजवळ श्री गुरु आपण शिष्यत्वाची भावना घेतली शिष्यस्तेहम शादी मामतम प्रपन्नम तू गुरु माता पिता तूच सगळं आमचं आहे तुझी सदा रक्षिता आपदे आमते मग श्री अर्जुनाचे मुखातले शब्द आहेत ते म्हणतात मी जगी एक अर्जुनो ऐसा देहवाहे अभिमानो आणि कौरवाते या स्वजनो आपला म्हणे साचचे महामोहाच्या पुरी बुडाल्या देखुनी शिसवरी तो आपलं आपण पे घालून श्रेयरी काढले माते माऊलींचे वय खूप गोड आहे एक तू वाचून काय विश्वी दुजयाची भाषण आहे की आमचे कर्म पाहिजे आम्ही आथी म्हणू तेव्हा तिथं श्री अर्जुनजी सांगतात देवा काय तुझे उपकार सांगायचे मागा जळत काढिलो जोहरी तै ते देहासीच भय अवधारी आता हे जोहर वहार दुसरी चैतन्य सकट दुराग्रह हिरण्याक्षे माझी बुद्धी वसुंधरा सुदली काखे मग मोहारनव गवाक्षे रिगोनी ठेला ते तुझेने गोसावेपणे एक वेळ बुद्धीच्या ठाया येणे हे दुसरे वराह होणे पडले तुझं काय श्री अर्जुनाने आपले कृतार्थता वर्णन केलेलं आहे म्हटले देवा काय तुझे उपकार आहेत म्हटले बघा तुला आमच्यासाठी दुसऱ्यांदा वराह अवतार घ्यावा लागला मग काय तिथं म्हणता आनंद सरोवराची कमळे तैसे जे हे तुझे डोळे आपल्या प्रसादाचे रावळे जयालागी करीती हाहो तयाही आणि मोहाची भेटी कायसी पाबळी गोटी किवती मृगजळाची वृष्टी वडवणाळेसी आणि मी तो गाभारा
मी तो दातारा कृपेचे रेगोनी गाभारा घेत आहे चारा ब्रह्मरसाचा. त्याने माझा जे मोह जो आहे ज्ञानोबराय वर्णन करतात तेच उद्धरलो की पाय तुझे शिवतले आहात. त्याद्वारे तुमच्या चरणाच्या द्वारे माझा मोह गेला. आता माझा उद्धार झाला. यामध्ये कसल्याही प्रकारचा संशय नाही. नव्हे अनारिसो उद्धारिलो विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेमसुख. सर्व साधकांनी तुकाराम महाराजांना प्रश्न केला, तुम्ही सांगताय फक्त संतांना श्रीगुरूंचं पूजन केलं नमस्कार केला हे सगळं घडलं, पण असं शास्त्र नाही. सेवया प्रणिपातेनं परिप्रश्नेनं सेवा केल्याशिवाय परिप्रश्न केल्याशिवाय ज्ञान होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात मी फक्त संतांना नमस्कार केला मला हे सगळं फळ मिळालं, पण का मिळालं त्याचं उत्तर श्री तुकाराम महाराज अभंगाच्या 4थ्या चरणात. तुका म्हणे मध नवडता सेवा, 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 पूर्व पुण्य ठेवा ओढावला, पूर्व पुण्य ठेवा ओढावला, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे. पूर्व पुण्य ठेवा ओढवला, पूर्व पुण्य ठेवा ओढवला, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे. वाढले अंतरी प्रेम दुःख, वाढले अंतरी प्रेम दुःख, आ आ वाढले अंतरी प्रेम सुख, प्रेम सुख, वाढले अंतरी प्रेम सुख, प्रेम सुख वाढले 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 अंतरी प्रेम सुख वाढले अंतरी प्रेम सुख, प्रेम सुख वाढले अंतरी प्रेम सुख वाढले अंतरी वाढले अंतरी प्रेम सुख वाढले अंतरी अंतरी प्रेम सुख, प्रेम सुख, प्रेम सुख वाढले अंतरी प्रेम सुख, वाढले अंतरी प्रेम सुख, वाढले अंतरी
आवलो सांभाळा भुतारे विश्वेश्वराने आवलो सांभाळा भुतारे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज